आइए अब हमारा वचन का समय है और मैं समझता हूँ कि आप इतना दूर से प्रभु का वचन सुनने के लिए आए है ना, इतना समय लगाकर, इतना है ना, पास्टर पप्पू है ना बिहार से 3 दिन लगा के आए, हाँ पास्टर लाडी भी 3 दिन लगा के वहां से चले और इधर आए हैं, है ना। तो प्रभु अपने लोगों को निराश नहीं करता और जो भी ಎಲ್ಲರೂ ಒಟ್ಟಾಗಿ ಕೂಡ ಬಂದಿರುವಾಗ ಉತ್ತರ ಭಾರತೀಯ ನಮ್ಮ ಪಾಸ್ಟರ್ ಕೂಡ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಈ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ದೇವರು ಯಾರನ್ನು ನಿರಾಶಪಡಿಸಲ್ಲ. और बहन लक्ष्मी भी इतने चंडीगढ़ से बहुत सारी उम्मीद लेके आई है. ಹಾಗೆ ಸಹೋದರಿ ಲಕ್ಷ್ಮಿ ಅವರು ಕೂಡ ಚಂಡೀಗಢದಿಂದ ತುಂಬಾ ಆಸೆಗಳನ್ನ ಹೊತ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾರೆ. है ना, प्रभु अपने लोगों को आशीष देने तैयार है. ದೇವರು ತನ್ನ ಜನರಿಗೆ ಆಶೀರ್ವಾದಗಳನ್ನ ಕೊಡಲು ತಯಾರಾಗಿದ್ದಾರೆ. है ना, हमको सिर्फ उस आशीष का जरिया पता लगाना पड़ता है. ನಮ್ಗೆ ಕೇವಲ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಆ ಒಂದು ಆಶೀರ್ವಾದ ಬರುವ ದಾರಿಯನ್ನ ಕಂಡುಕೊಳ್ಬೇಕು. है ना, प्रभु का जो आशीष देने का जगह है उसको बोलते हैं चर्च या कलीसिया. ದೇವರು ಆಶೀರ್ವಾದ ಕೊಡುವಂತಹ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ನಾವು ಸಭೆ ಅಂತ ಕರೀತೀವಿ. ये प्रभु ने अपनी कलीसिया को रखा हुआ है ताकि वो उसके द्वारा दुनिया को बताए कि वो किस किस्म का, किस प्रकार का और कैसा परमेश्वर है. ದೇವರು ಈ ಒಂದು ಸಭೆಯನ್ನ ಇಡಲಿಕ್ಕೆ ಕಾರಣ ಏನಂತಂದ್ರೆ ಈ ಲೋಕಕ್ಕೆ ತಿಳಿಸಿಕೊಡಲು ಯಾವ ಪ್ರಕಾರವಾದಂತಹ ದೇವರಾಗಿದ್ದಾರೆ, ಎಷ್ಟು ಮಹಾನತೆಯುಳ್ಳ ದೇವರಾಗಿದ್ದಾರೆ ಅಂತ. है ना, हम देखते कि जितने भी जो प्रेरित थे, यीशु मसीह था, प्रेरित थे, है ना, उनका सिर्फ एक ही लक्ष्य होता था, कलीसिया. ನಾವು ನೋಡ್ತೀವಿ ಇಲ್ಲಿ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಹಾಗೂ ಎಷ್ಟೊಂದು ಈ ಅಪೊಸ್ತಲರು ಇದ್ದಾರೋ ಅವರ ಒಂದೇ ಒಂದು ಉದ್ದೇಶ ಇರ್ತಿತ್ತು, ಗುರಿ ಇರ್ತಿತ್ತು, ಅದು ಸಭೆ. है ना, आज हम एक कलीसिया के बारे में देखेंगे जिसको बोलते हैं फिलिपियों के नाम पौलुस प्रेरित की पत्री, फिलिपियों की कलीसिया. ನಾವು ಇವತ್ತು ಒಂದು ಸಭೆ ಬಗ್ಗೆ ನೋಡ್ತೀವಿ, ಫಿಲಿಪ್ಪಿ ಅವರಿಗೆ ಬರೆದ ಪತ್ರಿಕೆಯಲ್ಲಿ. है ना, इस फिलिपियों की कलीसिया का जो रहस्य है वो क्या था? ಈ ಒಂದು ಸಭೆಯ ರಹಸ್ಯ ಏನಾಗಿದೆ ಅಂತ ನೋಡೋಣ. इसको बोलते हैं, ये कलीसिया, इसको एक समाज में बोलते हैं जो सतावट में खुश कैसे रहना या आनंदित कैसे रहना वो बताती है. ಈ ಸಭೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಏನ್ ನೋಡ್ತೀವಿ ಅಂತಂದ್ರೆ ಈ ಕಷ್ಟ ಕಾಲದಲ್ಲಿ ಯಾವ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಆನಂದದಿಂದ ಉಳಿಯುವುದು. अरे एक चीज ध्यान में रखो, इस समय भी अगर आप देखेंगे तो कलीसिया बहुत ज्यादा सतावट से जा रही है. ನೀವು ಗಮನವಿಟ್ಟು ನೋಡುವುದಾದ್ರೆ ಈ ಒಂದು ಸಮಯಗಳಲ್ಲೂ ಕೂಡ ಸಭೆ ಎನ್ನುವುದು ಏನಾಗಿದೆ, ತುಂಬಾ ಕಷ್ಟಕರ ಒಂದು ಸಮಯದಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾ ಇದೆ. यार आपको तो कभी कभी समझ में नहीं आता है कि ये जो मुक्ति फेलोशिप है ना, प्रभु ने एक काम जो बहुत बड़ा किया है, बहुत बड़ा चमत्कार किया कि सारे कलीसिया बंद हो गए, लेकिन हमारा कलीसिया यहाँ पर ये कलीसिया मुक्ति फेलोशिप है ना, लॉकडाउन में भी बंद नहीं हुआ. ನಾವು ನೋಡ್ತೇವೆ ಈ ಒಂದು ಲಾಕ್ಡೌನ್ ನಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಸಭೆಗಳು ಬಂದಾಗಿದ್ರು, ಈ ಮುಕ್ತಿ ಫೆಲೋಶಿಪ್ ಚರ್ಚ್ ಈ ಸಭೆಯನ್ನ ದೇವರು ಸ್ಥಗಿತಗೊಳಿಸಲಿಕ್ಕಾಗಿ ಅಥವಾ ನಿಲ್ಲಿಸಲಿಕ್ಕಾಗಿ ಬಿಡಲಿಲ್ಲ. लॉकडाउन में भी प्रभु ने बंद नहीं करने लगा. ಲಾಕ್ಡೌನ್ ಆಯ್ತು, ಎಲ್ಲ ಬಂದಾಗೋಯ್ತು, ಆದ್ರೂ ಈ ಸಭೆ ಮಾತ್ರ ಬಂದಾಗಲಿಲ್ಲ. सब ये थे कि भाई ये कैसा हो रहा है. ಎಲ್ಲರಿಗೂ ಅಚಂಬ ಆಗಿದ್ರು, ಆಶ್ಚರ್ಯ ಆಗಿತ್ತು, ಇದು ಹ್ಯಾಂಗ್ ನಡೀತಾ ಇದೆ ಅಂತ. और बल्कि क्या हो गया कि एक से संडे वर्शिप हम लोगों ने क्या किए कि उसमें वेडनेसडे वर्शिप भी चालू कर दी. ಅದರ ಬದಲಾಗಿ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಬಂದಾಗಿರುವಾಗ ನಾವು ಸಂಡೇ ಸರ್ವಿಸ್ ಮಾತ್ರ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಬುಧವಾರದಂದು ಕೂಡ ನಾವು ಸರ್ವಿಸ್ ಅನ್ನ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ವಿ. ಅವಾಗ है ना, एक ये हमेशा जो आक्रमण होता है ना वो कलीसिया के ऊपर होता है. ನಾವು ಗಮನವಿಟ್ಟು ನೋಡ್ಬೇಕು ಏನಂತಂದ್ರೆ ಈ ಆಕ್ರಮಣ ಎಂಬುದು ಬರುವುದು ಯಾರಿಗೆ ಎಲ್ಲಿ ಬರ್ತದಂದ್ರೆ ಸಭೆ ಮೇಲೇನೆ ಬರ್ತದೆ. क्योंकि कलीसिया के अंदर से ही परमेश्वर का जो असली वचन है, जो सच्चा वचन है, वो लोगों तक पहुंचता है. ಯಾಕೆಂತಂದ್ರೆ ನಿಜವಾದ ದೇವರ ಸತ್ಯ ವಚನಗಳು ಸಭೆಯ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಹೊರಡ್ತವೆ. अगर कलीसिया के बारे में अगर नहीं समझते और कलीसिया निर्माण के बारे में अगर हम नहीं समझते हैं और अगर हम है ना सिर्फ सेवा, लेकिन भाई किसकी सेवा? ಇಲ್ಲಿ ನಾವು ಸಭೆಯ ನಿರ್ಮಾಣ ಹಾಗೂ ಸಭೆಯ ಬಗ್ಗೆ ಸರಿಯಾಗಿ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೇ ಇರುವಾಗ ಸೇವೆ ಅಂತ ಹೋದ್ರೆ ಯಾವ ಸೇವೆಯನ್ನ ಪ್ರಶ್ನೆ ಹುಟ್ಟುತ್ತದೆ. आज हम ये देखेंगे कि ये जो फिलिपियों की कलीसिया है, इनका जो आनंद का जो रहस्य है वो क्या है. ಇವತ್ತು ನಾವು ನೋಡ್ತೇವೆ ಫಿಲಿಪಿಯಲ್ಲಿರುವಂತಹ ಒಂದು ಸಭೆಯಲ್ಲಿ ಆನಂದದಾಯಕವಾಗಿ ಇರ್ತಾರೆ. ಆ ಆನಂದಕ್ಕೆ ಕಾರಣ ಏನು?
है ना, क्योंकि जो आध्यात्मिकता का लक्ष्य है वो क्या है? ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕದ ಈ ಒಂದು ಗುರಿ ಏನಾಗಿದೆ, ಅದು ಏನಾಗಿದೆ ಅಂತ ನೋಡೋಣ. है ना, फिलिपियो 2:15 पढ़िए. ಫಿಲಿಪ್ಪಿಯರಿಗೆ 2:15ನೇ ವಚನವನ್ನು ನೋಡಿಕೊಳ್ಳೋಣ. फिलिपियो 2:15. 2:15ನೇ वचन. ताकि तुम निर्दोष और भोले होकर टेढ़े और हठीले लोगों के बीच परमेश्वर के निष्कलंक संतान बने रहो, जिनके बीच में तुम जीवन का वचन लिए हुए जगत में जलते दीपों के समान दिखाई देते हो. है ना, यहाँ ये जो वचन जो बात कर रहा है कि बहुत साफ तरीके से बोल रहा है कि तुम लोगों, जिन लोगों के बीच में जी रहे हो ना, वो कैसे लोग हैं? टेढ़े और हठीले लोगों के, लेकिन इनके बीच में तुमको क्या करना है? बोले और है ना, यहाँ जो आया है निष्कलंक संतान, मतलब होली एंड ब्लेमलेस, पवित्र और निर्दोष. ಈ ವಚನ ಸ್ಪಷ್ಟ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ ಏನಂತಂದ್ರೆ, ದುಷ್ಟ ಜನಾಂಗಗಳ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ನೀವು ವಾಸಿಸ್ತಾ ಇದ್ದೀರಿ, ಆದ್ರೆ ನೀವು ನಿಷ್ಕಳಂಕರು ಹಾಗೂ ನಿರ್ದೋಷ ಪವಿತ್ರರಾಗಬೇಕೆಂಬುದಾಗಿ ತೋರಿಸ್ಕೊಡ್ತಾರೆ. आध्यात्मिकता का जो लक्ष्य है वो है निर्दोष और पवित्र. ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕತೆಯ ಒಂದು ಗುರಿ, ಮುಖ್ಯ ಉದ್ದೇಶ ಏನಂತಂದ್ರೆ ಪವಿತ್ರ ಹಾಗೂ ನಿರ್ದೋಷನಾಗಿ ಬಾಳುವುದು. है ना, मैं बहुत से बार है ना यहाँ वहाँ बहुत सारे सेमिनार लेता हूँ, पास्टरों के बीच में सेमिनार लेता हूँ, है ना. पास्टर लोग और सेवक लोग है ना सेवकाई की बात करते, सेवकाई की बात करते है ना. सेवकाई का मतलब क्या है? चंदा कर दो, वचन दे दो, है ना. लेकिन वचन जो है वो टोटली पूरी तरीके से बताता है कि हमको किस तरीके से है ना पवित्र और निर्दोष होना है. ಇಲ್ಲಿ ತುಂಬಾ ಸೇವೆಗಳನ್ನು ನೋಡ್ತೀವಿ, ಪಾಸ್ಟರ್ಗಳು, ದೇವದಾಸರುಗಳು ಬೇರೆಯವರನ್ನ ಗುಣಪಡಿಸುವುದಾಗಿ, ಪ್ರಚಾರ ಮಾಡೋದಾಗಿ ಮಾಡ್ತಾರೆ. ಆದರೆ ಅದರಲ್ಲಿ ಮುಖ್ಯವಾಗಿ ವಚನದ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಏನು, ಯಾವ ಪ್ರಕಾರವಾದ ಸೇವೆಯನ್ನು ನೀವು ಮಾಡಬೇಕೆಂಬುದಾಗಿ ದೇವರು चंगाई और बाकी के जो भी वचन के अनुसार है, दान वरदान चंगाई सब ठीक है अपनी जगह में, लेकिन अगर ये नहीं है तो वो किसी काम का नहीं. ಇಲ್ಲಿ ದಾನ ವರದಾನಗಳು ವಚನದ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ನಾವು ನೋಡ್ತೀವಿ, ಆದರೆ ನಿಜವಾಗ್ಲೂ ಸತ್ಯದ ವಚನಗಳು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಇಲ್ಲ ಅಥವಾ ಅದು ಕಾರ್ಯ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ है. तो सबसे पहले जब कलीसिया की बात करते हैं तो कलीसिया में हम आते हैं, उसका जो मकसद है, उसका जो लक्ष्य है कि हमने पवित्र और निर्दोष होना. ಇಲ್ಲಿ ನಾವು सभೆಗೆ ಬರೋ ಮುಖ್ಯ ಉದ್ದೇಶ ಏನಾಗಿರ್ಬೇಕು ಅಂತಂದ್ರೆ ಪವಿತ್ರ ಮತ್ತು ನಿರ್ದೋಷನಾಗಿ ಜೀವಿಸಬೇಕೆಂಬುದಾಗಿ. और जब हम पवित्र और निर्दोष है ना यीशु मसीह के लहू के द्वारा और पश्चाताप के द्वारा जैसे जैसे होते जाते हैं, तो ये परमेश्वर का जो आनंद है वो हमारे अंदर में बढ़ने लगता है. ಯಾವಾಗ ನಾವು ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನ ರಕ್ತದ ಮುಖಾಂತರವಾಗಿ, ಪವಿತ್ರಾತ್ಮ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಪವಿತ್ರತೆಯೂ ಹಾಗೂ ನಿರ್ದೋಷತ್ವಕ್ಕೂ ಒಳಗಡೆ ಹೋಗ್ತೀವೋ, ಅವಾಗ ಈ ಒಂದು ಆನಂದ ನಮ್ಮ ಒಳಗಡೆ ಬರುವಂತದಾಗಿದೆ. है ना. और तब हम एक है ना एक ऐसा समाज बन जाते जिसको बोलते हैं आनंद वाला समाज, आनंद से भरा हुआ समाज. ಆವಾಗ ಒಂದು ನಾವು ಸಮಾಜ ಹಾಗೂ ಒಂದು ಸಮೂಹದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಕಂಡು ಬರ್ತೇವೆ, ನಮ್ಮಲ್ಲಿ ಆ ಆನಂದವಿರುತ್ತದೆ. क्या आपको एक आनंद से भरा हुआ समाज बनना है? ಇಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಇವತ್ತು ಪ್ರಶ್ನೆ ಏನಂತಂದ್ರೆ, ನಿಮಗೆ ಆ ಆನಂದದ ಒಂದು ಸಮೂಹವಾಗಬೇಕಾ? हाँ, क्योंकि हम कुछ ऐसी दुनिया में जी रहे हैं जहाँ पर सारे लोग निराश है. ಯಾಕೆಂದ್ರೆ ನಾವು ಇವತ್ತಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಇಂಥ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಜೀವಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ, ಎಲ್ಲರೂ ನಿರಾಶೆಯಿಂದ ಕೂಡಿದವರಾಗಿದ್ದಾರೆ. अगर कलीसिया ने भी ये खो दिया है ना, और कलीसिया भी के लोग भी अगर निराश होने लग गए तो बचाने वाला कौन है? ಹೀಗಿದ್ದಾಗ ಸಭೆಯೂ ಕೂಡ ನಿರಾಶೆಯಲ್ಲಿ ಮುಳುಗಿ ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಜೀವಿಸಲಿಕ್ಕೆ ಹೋದಾಗ ಈ ನಿರಾಶೆ ಆದವರನ್ನ ಬದುಕಿಸುವವರು ಯಾರು? है ना. ये ऐसा नहीं था कि पौलुस इनको जब फिलिपियों को ये पत्री लिख रहा है तो वो बहुत खुश है या बहुत उसका जो परिस्थिति है बहुत अच्छी है ना. सबसे पहले हमको ये देखना है कि जो पौलुस जो ये पत्री लिख रहा है कहाँ पर बैठ के लिख रहा है. ಇಲ್ಲಿ ಮೊದಲನೇದಾಗಿ ನಾವು ನೋಡ್ಬೇಕು, ಪೌಲನು ಈ ಪತ್ರಿಕೆಯನ್ನು ಬರೀತಾ ಇದ್ದಾನೆ, ಆತನ ಒಂದು ಪರಿಸ್ಥಿತಿ ಏನಾಗಿದೆ, ಸುಖದಲ್ಲಿದ್ದಾನ ಅಥವಾ ಯಾವ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಇದ್ದಾನೆ ಎಂಬುದಾಗಿ. पौलुस जो है वो बंदी गृह में है. ಆತನ ಇವಾಗ ಇರೋದು ಎಲ್ಲಿ ಅಂತಂದ್ರೆ ಬಂದಿ ಗೃಹದಲ್ಲಿದ್ದಾನೆ ಆತನು, है ना. लेकिन वहां से वो ये पत्री लिख रहा है. ಆ ಬಂದಿ ಗೃಹದಿಂದನೇ ಆತನು ಈ ಪತ್ರಿಕೆಯನ್ನು ಬರೀತಾ ಇದ್ದಾನೆ. और उसका जो मैसेज है वो क्या है कि आनंदित रहो. ಆತನ ಸಂದೇಶವೇನು ಇದರಲ್ಲಿ? ನೀವು ಸಂತೋಷವುಳ್ಳವರಾಗಿರಿ ಅಂತ. ये ऐसा वाला आनंदित नहीं, सतावट में आनंदित रहो. ಇದು ಸಾಧಾರಣವಾದ ಆನಂದವಲ್ಲ, ನಿಮಗೆ ಕಷ್ಟ ಕಾಲದಲ್ಲಿ ಆನಂದ ಉಳ್ಳವರಾಗಿ. है ना. सब कुछ अच्छा रहता है तो सभी आनंदित रहते हैं, ಎಲ್ಲವೂ ಸರಿಯಾಗಿರೋ ಸಮಯದಲ್ಲಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಸಂತೋಷ. लेकिन वचन हमको
है ना चुनौती देता है कि सतावट में किस तरीके से आनंदित रहना। ಆದ್ರೆ ವಚನ ನಮಗೆ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಸವಾಲನ್ನ ಕೊಡ್ತದೆ, ನಮಗೆ ಸತಾಯಿಸುವಂತ ಸಮಯದಲ್ಲಿ ನಾವು ಯಾವ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಸಂತೋಷವಾಗಿರಬೇಕು ಅಂತ। है ना पहले हम सबसे पहले है ना फिलिपियों का पूरा एक अध्याय पढ़ेंगे। ಮೊದಲದಾಗಿ ನಾವು ಫಿಲಿಪ್ಪಿಯರ ಬರೆದ ಪತ್ರಿಕೆ 1ನೇ ಅಧ್ಯಾಯವನ್ನು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಓದಿಕೊಳ್ಳುವ उसी तरीके से जिस तरीके से हम हमेशा पढ़ते आ रहे, एक पहला वचन मैं पढ़ूंगा, दूसरा वचन आप पढ़ेंगे, ऐसा करके हम पूरा ये अध्याय पढ़ेंगे। यथा प्रकार ನಾವು ಓದಿಕೊಳ್ಳೋಣ। मसीह यीशु के दास पौलुस और तीमुथियुस की ओर से सब पवित्र लोगों के नाम जो मसीह यीशु में होकर फिलिप्पी में रहते हैं, अध्यक्षों और सेवकों समेत। हमारे पिता परमेश्वर और परमेश्वर मसीह की ओर से शांति रहे। मैं जब जब तुम्हें स्मरण करता हूँ तब तब अपने परमेश्वर का धन्यवाद करता हूँ, और जब कभी सबके लिए स्तुति करता हूँ तो सदा आनंद के साथ स्तुति करता हूँ, इसलिए कि तुम पहले दिन से लेकर आज तक सुसमाचार में फैलाने में मेरे सहभागी रहे हो। मुझे इस बात का भरोसा है कि जिससे आरंभ किया है वही से यीशु मसीह के लिए सब पूरा करेगा। उचित है कि मैं तुम सबके लिए ऐसा ही विचार करूं, क्योंकि तुम मेरे मन में आ बसे हो और मेरी कैद में और सुसमाचार के लिए उत्तर और प्रमाण देने में तुम सब मेरे साथ अनुग्रह में सहभागी हो। इसलिए परमेश्वर मेरा यह प्रार्थना करता हूँ कि तुम्हारा प्रेम, ज्ञान और सब प्रकार के विवेक सहित और भी बढ़ता जाए, यहाँ तक कि तुम उत्तम से उत्तम लागू को दिए जानो और मसीह के लिए सच्चे बन जाओ और होकर काम आओ, और उस धार्मिकता के फल से जो यीशु मसीह के द्वारा होते हैं भरपूर होते जाओ, जिससे परमेश्वर की महिमा और स्तुति होती रहे। यहाँ तक कि कैसर के राजभवन की सारी पलटन और शेष सब लोगों में यह प्रकट हो गया है कि मैं मसीह के लिए कैद हूँ। कुछ तो डाह और झगड़े के कारण मसीह का प्रचार करते हैं और कुछ बड़ी इच्छा से। और कई एक तो शिकायत से नहीं पर विरोध से मसीह की कथा सुनाते हैं, यह सोचकर कि मेरी कैद में मेरे लिए क्लेश उत्पन्न करे। तो क्या होगा? क्योंकि मैं जानता हूँ कि तुम्हारी विनती के द्वारा और यीशु मसीह की आत्मा के दान के द्वारा इसका प्रतिफल मेरा उद्धार होगा। क्योंकि मेरे लिए जीवित रहना मसीह है और मर जाना लाभ है। क्योंकि मैं दोनों के बीच अधर में लटका हूँ, जी तो चाहता है कि कुछ करके मसीह के पास जा रहूं, क्योंकि वह बहुत ही अच्छा है। इसलिए कि मुझे इसका भरोसा है, अतः मैं जानता हूँ कि मैं जीवित रहूंगा, वरन तुम सबके साथ रहूंगा, जिससे तुम विश्वास में दृढ़ होते जाओ और उसमें आनंदित रहो। केवल इतना करूं कि तुम्हारा चाल चलन मसीह के सुसमाचार के योग्य हो, कि चाहे मैं आकर तुम्हें देखूं चाहे न भी आऊं, तुम्हारे विषय में यही सुनूं कि तुम एक ही आत्मा में स्थिर हो और एक ही चित्त होकर सुसमाचार के विश्वास के लिए परिश्रम करते रहते हो। क्योंकि मसीह के कारण तुम पर यह अनुग्रह हुआ, न केवल उस पर विश्वास करो पर उसके लिए दुख भी उठाओ।
मंदिरों में है ना। यहाँ बड़ा अच्छा तरीके से पौलुस इस कलीसिया के बारे में लिख रहा है ಇದು ತುಂಬಾ ಉತ್ತಮ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಪೌಲನು ಈ ಸಭೆಯ ಬಗ್ಗೆ ಬರೀತಾ ಇದ್ದಾನೆ. है ना। वचन का एक जो बहुत खासियत है ना, वो क्या है मालूम आपको? ವಚನದ ಒಂದು ತುಂಬಾ ಮುಖ್ಯ ವಿಶೇಷತ್ವ ಇದೆ, ಅದು ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಾ? कोई भी कमजोरी भी छुपाता है, ಯಾವುದೇ वीकनेस ಅನ್ನ ಅದು ಮುಚ್ಚಿಡಲ್ಲ. है ना। आजकल बहुत सारे ऐसे शिक्षा चले हुए हैं जहाँ पर बोला जाता है कि अपनी कमजोरी नहीं बताना. ತುಂಬಾ ಸಭೆಗಳಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡ್ತೇವೆ, ನಿಮ್ಮಲ್ಲಿರುವ ಕೀಳರಿಮೆಯನ್ನ ನೀವು ತೋರಿಸ್ಕೊಳ್ಬೇಡಿ ಅಂತ. हाँ, आजकल ऐसा शिक्षा चला हुआ है, पॉजिटिव कन्फेशन. ಪಾಸಿಟಿವ್ ಕನ್ಫೆಷನ್ ಏನಂತಂದ್ರೆ ಇವಾಗ ನಾವೇನ್ ನೋಡ್ತೀವಿ, ಋಣಾತ್ಮಕವಾಗಿರುವಂತಹ ಧನಾತ್ಮಕವಾಗಿರುವಂತಹ ಒಂದು ಪಶ್ಚಾತ್ತಾಪದ ಬಗ್ಗೆ ಮಾತನಾಡಲಾಗ್ತದೆ ಇಲ್ಲಿ. अगर जिस परिस्थिति में से तुम जा रहे हो, अगर उसको आपने है ना पूरी तरीके से सच्चाई से नहीं बताया तो आप झूठ बोलते हो. ಯಾವ ಒಂದು ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ನೀವು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀರಿ ಅದನ್ನ ಸಂಪೂರ್ಣ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನೀವು ಬಿಚ್ಚಿ ಹೇಳದೆ ಹೋದಾಗ ನೀವು ಸುಳ್ಳಿನಲ್ಲಿ ಬದುಕುವಂತಾಗಿದ್ದೀರಿ. यहाँ पौलुस की सबसे अच्छी बात क्या है मालूम है? ये पूरी तरीके से बता रहा है कि मैं जेल में हूँ और मैं ठीक नहीं हूँ, लेकिन फिर भी मैं चाहता ये हूँ. ಇಲ್ಲಿ ಪೌಲನು ಈ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಬರೀತಾ ಇದ್ದಾನೆ, ನಾನು ಒಂದು ಬದಿಗ್ರಹದಲ್ಲಿದ್ದಾಗಲೂ ಕೂಡ ನಾನು ಸರಿ ಇಲ್ಲ ಅದರಲ್ಲಿ, ಆದರೂ ಕೂಡ ನಾನು ಸಂತೋಷದಲ್ಲಿದ್ದೇನೆ. आजकल पता नहीं मसीहत को क्या हो गया है. ನಮಗೆ ಇವಾಗ ಗೊತ್ತಾಗ್ತಲ್ಲ ಈ ಕ್ರಿಸ್ತಿಯ ಜೀವನದಲ್ಲಿ ಜೀವನವನ್ನು ಮಾಡ್ತಿರುವಂತದ್ದು ಕ್ರೈಸ್ತರಲ್ಲಿ ಯಾವ ತೊಂದರೆ ಇದೆ ಅಂತ. सच में अगर मसीह लोग सच बोलना शुरू कर देंगे ना तो दुनिया उलट पुलट हो जाएगी. ಇವಾಗ ನಿಜವಾಗ್ಲೂ ನಾವು ನೋಡುವ ವಿಷಯ ಏನಂತಂದ್ರೆ, ಕ್ರೈಸ್ತರು ನಿಜವಾಗ್ಲೂ ಸತ್ಯವನ್ನು ಮಾತನಾಡಿ ಶುರು ಮಾಡಿದ್ರೆ ಈ ಪ್ರಪಂಚವೇ ಅಲ್ಲೋಲಕಲ್ಲವಾಗುವಂತಾಗಿದೆ. क्योंकि हम बोलते हैं कि हम सत्य का वचन और सत्य को लेकर चलते हैं. ಯಾಕಂತಂದ್ರೆ ನಾವೇನ್ ಹೇಳ್ತೀವಿ, ದೇವರ ಒಂದು ಸತ್ಯದ ವಚನಗಳ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಆ ವಚನಗಳ ತೆಗೆದುಕೊಂಡು ನಾವು ನಡೀತಾ ಇದ್ದೀವಿ. लेकिन अगर इनकी गवाही, इनके जो विचार और इनके जो बातें और इनका काम को जब पूरी तरीके से देखो तो उसमें बहुत सारा झूठ दिखता है, इसीलिए दुनिया कंफ्यूज है. ಆದರೆ ನಾವುಗಳು ನಮ್ಮ ಒಂದು ಸಾಕ್ಷಿ ಹಾಗೂ ನಾವು ನಡೆಯುವ ರೀತಿಯನ್ನ ಈ ಲೋಕದವ್ರು ನೋಡಿದಾಗ ನಾವು ಅವರ ಎದುರುಗಡೆ ಸುಳ್ಳಿನ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಕಂಡು ಬರ್ತೇವೆ. है ना। यहाँ पर जो पौलुस इनके साथ में जो बातें कर रहा है, ಇಲ್ಲಿ ಪೌಲನು ಇವರೊಟ್ಟಿಗೆ ಈ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಮಾತನಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. है ना, 1 से 10 वचन तक. 1ರಿಂದ 10ನೇ हम पूरा पढ़ेंगे नहीं, ನಾವು ಎಲ್ಲ ಓದಿಕೊಳ್ಳೋಣ ಈಗ. लेकिन 5वें वचन के अंदर में पौलुस बात कर रहा है जो इनका संबंध सुसमाचार के लिए. ಆದರೆ ಇಲ್ಲಿ पौलुನು 5ನೇ ವಚನದಲ್ಲಿ ಸುವಾರ್ತೆಯ ಬಗ್ಗೆ ಅದಕ್ಕೆ ಅದರ ಜೊತೆಗಿರುವ ಸಂಬಂಧದ ಬಗ್ಗೆ ಮಾತನಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. है ना। 5वें वचन में ऐसा बोलता है, इसीलिए कि तुम पहले दिन से लेकर आज तक सुसमाचार के फैलाने में मेरे सहभागी रहे हो. 5ನೇ ವಚನದಲ್ಲಿ ಪೌಲನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ನೀವು ಮೊದಲಿನ ದಿನದಿಂದ ಇಂದಿನವರೆಗೂ ಸುವಾರ್ತಾ ಸೇವೆಗಾಗಿ ಸಹಕಾರಿಗಳಾಗಿದ್ದೀರಿ ಎಂದು ನಾನು ದೇವರಿಗೆ कृतज्ञता स्तुति ಮಾಡುತ್ತೇನೆ ಅಂತ. इसका मतलब क्या है कि तुमने सच्चाई का जीवन जी के सच्चाई के वचन को मेरे साथ में फैलाया है. ಇದರ ಅರ್ಥದಲ್ಲಿ ಸತ್ಯದ ಜೀವನದೊಟ್ಟಿಗೆ ಸತ್ಯವನ್ನು ನೀವು ಜೀವಿಸಿ ಅದನ್ನ ನೀವು ಪ್ರಚಾರ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನನಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡಿ. ध्यान से सुनो, है ना। सच्चाई के साथ में सच्चाई का वचन और सच्चाई से फैलाया है. ಇಲ್ಲಿ ನೀವು ಗಮನವಿಟ್ಟು ಕೇಳಿ, ಸತ್ಯದಿಂದ ಹಾಗೂ ಅದರ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಜೀವಿಸಿ ಸತ್ಯವನ್ನೇ ಪ್ರಚಾರ ಪಡಿಸ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. है ना। ये बहुत मेन बात होता है. ಇದು ತುಂಬಾ ಮುಖ್ಯವಾದ ವಿಷಯವಾಗಿದೆ. ये हमारा एक दूसरे के साथ में संबंध कैसा है सुसमाचार को लेके. ಈ ಸುವಾರ್ತೆಯನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ನಾವು ಬೇರೆಯವರೊಟ್ಟಿಗೆ ನಮ್ಮ ಸಂಬಂಧ ಯಾವ ಪ್ರಕಾರವಾಗಿರ್ತದೆ ಅನ್ನೋದು. है ना। कई बार कलीसियाओं के अंदर में ये बात सुनते हैं कि एक दूसरे से झूठ बोलते हैं लोग. ನಾವು ಕೆಲವೊಂದು ಸಾರಿ ಸಭೆಗಳಲ್ಲಿ ಕೇಳ್ತೇವೆ, ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಒಬ್ಬರಿಗೊಬ್ಬರು ಸುಳ್ಳನ್ನು ಹೇಳ್ಕೊಳ್ತಾರೆ, एक दूसरे को धोखा देते हैं लोग, ಬೇರೆಯವರಿಗೆ ಮೋಸ ಮಾಡ್ತಾರೆ. है ना। इसका मतलब है कलीसिया के अंदर में सही संबंध नहीं है लोगों का, एक दूसरे के विरोधी है. ಇಲ್ಲಿ ನೋಡುವಾಗ ಏನಾಗ್ತದಂದ್ರೆ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಒಬ್ಬರಲ್ಲಿ ಒಬ್ಬರು ಸರಿಯಾದ ಒಂದು ಸಂಬಂಧವಿಲ್ಲ. ये कौन ठीक करेगा? ಇದನ್ನ ಯಾರು ಸರಿಪಡಿಸೋರು? ये हम पादरी लोगों को काम दिया गया है. ಇದು ದಾಸರಿಗಾಗಿ ಕೊಡಲ್ಪಟ್ಟಂತಹ ಕರ್ತವ್ಯವಾಗಿದೆ. हाँ, कभी कभी मैं कोई बाइबल स्कूल के बच्चों से और उनसे कभी कभी सुनता हूँ, उनके टीचर कभी कभी पढ़ाने के लिए आते हैं और बोलते हैं कि कभी कभी झूठ बोलना ठीक है, चलता है दुनिया में. ನಾನು ಕೆಲವೊಂದ್ಸರಿ ಬೈಬಲ್ ಕಾಲೇಜ್ ಹೋಗುವಂತ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಗಳ ಹತ್ರ ನಾನು ಮಾತಾಡ್ಬೇಕಾದ್ರೆ ಕೇಳ್ತೀನಿ, ಟೀಚರ್ಗಳು ಬರ್ತಾರೆ, ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ ಕೆಲವೊಂದ್ಸರಿ ನೀವು ಸುಳ್ಳು ಹೇಳಿದ್ರು ಪರವಾಗಿಲ್ಲ. कैसा नहीं हमारा संबंध अगर हम एक दूसरे से झूठ बोलेंगे तो. ನಾವು ಬೇರೆಯವರೊಟ್ಟಿಗೆ ಸುಳ್ಳನ್ನ ಹೇಳ್ತಾ ಹೋದ್ರೆ ನಮ್ಮ ಮತ್ತು ಅವರ ಮಧ್ಯೆ धोखा देने वाला संबंध रहेगा ಮೋಸ ಮಾಡುವಂತ ಸಂಬಂಧ ಅಲ್ವಾ, या प्रेम वाला संबंध रहेगा? ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಕೂಡಿರ್ತದ ಆ ಸಂಬಂಧ. हाँ, धोखा देने वाला अगर हम झूठ बोलते हैं और बनावटी बात करते हैं तो हमारा संबंध सही नहीं है. ನಾವು ಮೋಸ ಮಾಡುವಂತ ಪ್ರವೃತ್ತಿಯನ್ನು ಹೊಂದ್ಕೊಳ್ಳುವಂತರಾಗಿದ್ದೇವೆ ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ. यहाँ जो पौलुस है ना, कभी कभी लोग
अपना सेवकाई या अपना इमेज के बारे में बताने के लिए झूठ भी बोलते। ಇಲ್ಲಿ ಪೌಲನು ಹೇಳುವ ಪ್ರಕಾರ ನೋಡುವಾಗ ತಮ್ಮ ಸೇವೆಯನ್ನ ಬಳಸಲಿಕ್ಕಾಗಿ ಅಥವಾ ಅವರನ್ನ ಪ್ರಸ್ತುತಪಡಿಸಲಿಕ್ಕೆ ಸುಳ್ಳನ್ನು ಹೇಳುವಂತ ಪ್ರವೃತ್ತಿಯನ್ನು ಹೊಂದಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. हमारा हिंदुस्तान जो है ना, वो अगर रिपोर्ट के हिसाब से अगर देखा जाएगा ना, तो 5 बार पूरा हिंदुस्तान जो है वो यीशु मसीह को ग्रहण कर लिया। 5 बार ನಮ್ಮ ಭಾರತದಲ್ಲಿ 140 करोड़ लोगों ने यीशु मसीह को 5 बार ग्रहण कर चुका है ना। उतने बपतिस्मे लोगों ने दे दिए है। ನಮ್ಮ ಭಾರತದಲ್ಲಿ ರಿಪೋರ್ಟ್ ಅನ್ನ ನೋಡುವಾಗ ನಮ್ಮ 140 ಕೋಟಿ ಜನಗಳು ಏನಾಗಿದ್ದಾರೆ ಅಂತಂದ್ರೆ पता नहीं कौन सा सुसमाचार प्रचार किए वो लोगों ने और कौन से लोगों को, है ना, लेकिन चर्च में लोग नहीं दिखते। ಅವರು ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಯಾವ ಪ್ರಕಾರದ ಸುವಾರ್ತೆ ಸಾರಿದ್ದಾರೆ, ಆದರೂ ಕೂಡ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಜನರು ಕಂಡು ಬರುವುದಿಲ್ಲ. है ना, हमारा एक दूसरे के साथ में सुसमाचार के विषय में संबंध, ಇಲ್ಲಿ ನಮಗೆ ಬೇರೆಯವರೊಟ್ಟಿಗೆ ಸುವಾರ್ತೆಯೊಟ್ಟಿಗಿರುವ ಸಂಬಂಧ ಏನಾಗಿದೆ? 7 वचन पढ़िए, उसका 7ನೇ ವಚನ ನಾವು ನೋಡಿಕೊಳ್ಳೋಣ. 1 का 7 1ನೇ ಅಧ್ಯಾಯ 7ನೇ ವಚನ. उचित है कि मैं तुम सब के लिए ऐसा ही विचार करूं, क्योंकि तुम मेरे मन में आपत्ति हो और मेरी कैद में और सुसमाचार के लिए उत्तर और प्रमाण देने में तुम सब मेरे साथ अनुग्रह में सहभागी हो। है ना, इतना गहरा प्रमाण और इतना गहरा विश्वास कि तुम मेरे सुसमाचार फैलाने में क्या साथ दिए हो। ಇಷ್ಟೊಂದು ಆಳವಾದಂತಹ ಪ್ರಮಾಣ ಹಾಗೂ ವಿಶ್ವಾಸದ ಬಗ್ಗೆ ಸುವಾರ್ತೆಯನ್ನು ಸಾರಲಿಕ್ಕಾಗಿ ಕೊಡಲ್ಪಟ್ಟಂತಹ ಒಂದು ಸಾಥ್ಗೋಸ್ಕರವಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಪೌಲನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. बोलता है तुम मेरे मन में आ बसे हो। ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ನೀವು ನನ್ನ ಹೃದಯದಲ್ಲಿ ಇದ್ದೀರಿ ಅಂತ. जब तुम्हारा अगुआ अगर सही तरीके से चलेगा ना, तो वो भी तुमसे वही उम्मीद रखेगा जो ये यहाँ रख रहा है कि तुम भी इस तरीके से चलो। ಯಾವಾಗ ನಿಮ್ಮ ನಾಯಕರು ಈ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಸರಿಯಾದ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ನಡೀತಾರೋ ಆವಾಗ ನಿಮ್ಮನ್ನು ಕೂಡ ಅವರ ಒಂದು ಸತ್ಯದ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ನಡೀಲಿಕ್ಕೆ ಆಶಿಸ್ತಾರೆ. है ना, कभी कभी नहीं समझ में आता है ना, बहुत दुनिया बहुत कंफ्यूज है ना, सेवक लोग भी बहुत कंफ्यूज है कि जो बोलते हैं वो करते नहीं है, और पता ही नहीं, कभी कभी ऐसा लगता कि पढ़ के बोल रहे हैं लेकिन उसको करवाने की कोशिश नहीं करते हैं. ಇಲ್ಲಿ ಕೆಲವು ಸಾರಿ ನಾವು ನೋಡುವಾಗ ಸೇವಕರಾಗಿರ್ಬೋದು ಅಥವಾ ಈ ಪ್ರಪಂಚ ಆಗಿರ್ಬೋದು ತುಂಬಾ ಗೊಂದಲದಲ್ಲಿದೆ. ಹೇಳ್ತಾರೆ ಒಂದು, ಹಾಗೆ ಮಾಡುವುದು ಮತ್ತೊಂದು ಎಂಬುದಾಗಿ. अरे यहाँ बोलता तुम मेरे मन में आ बसे हो और मेरे कैद में सुसमाचार के लिए उत्तर और प्रमाण देने में तुम सब मेरे साथ अनुग्रह में सहभागी हो. ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ನೀವೆಲ್ಲರ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಹೀಗೆ ಯೋಚಿಸುವುದು ನನಗೆ ನ್ಯಾಯವಾಗಿದೆ, ಯಾಕಂದ್ರೆ ನಾನು ಬೇಡಿ ಬಿದ್ದಿರುವಾಗಲೂ ಸುವಾರ್ತೆ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಉತ್ತರ ಸ್ಥಾಪಿಸುವವರು ನೀವೆಲ್ಲರೂ ನಾನು ಒಂದೇ ಕೃಪೆಯಲ್ಲಿ ಪಾಲುಗಾರರಾಗಿದ್ದರೆಂದು. पौलुस यहाँ पर उनके बीच में उपस्थित नहीं है ना, उनसे बहुत दूर है, लेकिन उसको पौलुस को उनकी उपस्थिति महसूस हो रही है. क्यों? क्योंकि उसको मालूम है मेरे साथ में ये सुसमाचार फैलाने में ये लोग मेरे साथ में पूरी तरीके से कंधे से कंधा मिला के चल रहे हैं. ಇಲ್ಲಿ ಪೌಲನು ಬೇರೆ ಒಂದು ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಇರುವಾಗಲೂ ಕೂಡ ಅವರ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಆತನ ಒಂದು ಉಪಸ್ಥಿತಿ ಇಲ್ಲದೆ ಇರುವಾಗಲೂ ಕೂಡ ಉಪಸ್ಥಿತಿ ಇರುವ ಪ್ರಕಾರದಲ್ಲಿ ಆತನು ಅವರೊಟ್ಟಿಗೆ ಇಲ್ಲಿ ತನ್ನ ವಿಚಾರ ವಿಮರ್ಶನ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ना प्रभु का कितना भी महान दास हो, कितना भी अच्छा दास हो, कितने भी उसके पास में सुसमाचार और उसके पास में दान वरदान और सच्चाई और सारी शिक्षा हो, लेकिन अगर उसके साथ में कंधे से कंधा मिला के चलने वाला नहीं रहे, उसके विरोध में चलने वाले रहे ना, वो ढीला हो जाएगा. ದೇವರ ದಾಸನು ಎಷ್ಟೇ ಒಂದು ಸತ್ಯದ ಪ್ರಕಾರ ನಡೆಯುವಾಗಲೂ ಆ ಒಂದು ವೇಳೆ ಆತನೊಟ್ಟಿಗೆ ಅವನ ಒಂದು ಹೆಗಲಿಗೆ ಹೆಗಲು ಕೊಟ್ಟು ನಡೆಯುವಂತಹ ಒಳ್ಳೆಯ ವಿಶ್ವಾಸಗಳಲ್ಲಿ ಇಲ್ಲದಿದ್ದಲ್ಲಿ ತುಂಬಾ ಕಷ್ಟಕರ ಸಾಧ್ಯವಾಗುತ್ತೆ. कलीसिया के अंदर में लोग है ना बहुत अलग अलग मकसद से भी आते हैं. ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಈ ಒಂದು सभೆಯಲ್ಲೂ ಕೂಡ ಜನರು ಬೇರೆ ಬೇರೆ ಒಂದು ಆಸೆ ಆಮಿಷಗಳನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡು ಬಂದಿರ್ತಾರೆ. कलीसिया के अंदर में बहुत सारे लोग, बहुत कम लोग होते हैं जो 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 वो करते हैं कि जो कलीसिया का दर्शन है उसको साथ में मिल के करने का काम करते हैं. बहुत कम लोग होते हैं वो. ಸಭೆಯಲ್ಲಿ ಈ ರೀತಿಯ ಜನರು ತುಂಬಾ ಕಡಿಮೆ ಇರ್ತಾರೆ. ಯಾವ ನಾಯಕನ ಒಂದು ದಾಸನ ಒಂದು ಏನು ವಿಷನ್ ಇರ್ತದೋ ಅದರ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಅದನ್ನೇ ತಮ್ಮನ್ನ ಮಾಡಿಸಿಕೊಂಡು ನಡೆಯುವಂತರು ಕಡಿಮೆ ಜನ ಸಿಗ್ತಾರೆ. अरे क्योंकि हमारे देश में क्या हो गया, मान लिया तो बहुत सारे लोग बाहर से आके हम लोगों को बैसाखी लगा दी. ಯಾಕೆಂದ್ರೆ ಹೊರಗಡೆ ದೇಶದಿಂದ ಬಂದಂತಹ ಸೇವಕರು ನಮಗೆ ಕುಂತನನ್ನಾಗಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. हमारा सेवा जो है ना वो प्रभु यीशु मसीह के लिए नहीं करते, हम सेवा है ना पैसे के लिए, नाम के लिए या फिर इज्जत के लिए करते हैं. ನಾವು ಸೇವೆ ಮಾಡುವುದು ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಯ ಸಲುವಾಗಿ ಅಲ್ಲ, ಆದರೆ ನಮ್ಮ ಹೆಸರನ್ನ ಇನ್ನು ಉನ್ನತ ಮಟ್ಟಕ್ಕೆ ಏರಿಸಲಿಕ್ಕೆ ಹಾಗೂ ಹಣಕ್ಕೋಸ್ಕರ. हमको कुछ कोई आके देगा तो हम कुछ करेंगे, नहीं तो हम नहीं करेंगे. ಯಾರಾದ್ರೂ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ನಮಗೆ ಹಣದ ಸಹಾಯವನ್ನು ಮಾಡಿದಾಗ ಮಾತ್ರ ನಾವು ಸೇವೆ ಮಾಡುವಂತವರಾಗಿದ್ದೇವೆ, ಇಲ್ಲದ್ರೆ है. इनका यहाँ पर मकसद देखा जाता है कि ये पौलुस के साथ में क्यों खड़े हैं, कुछ इनको मिलने वाला इसलिए नहीं खड़े, ये इनको कुछ मिल जाए इसलिए नहीं खड़े. ये पूरी
तरीके से निस्वार्थ होकर उसके साथ में खड़े हुए। ಇಲ್ಲಿ ಪೌಲನ ಜೊತೆಗೆ ಹೆಗಲಿಗೆ ಹೆಗಲು ಕೊಟ್ಟು ಕೆಲಸ ಮಾಡುವಂತವರು ಅವರಿಗೆ ಏನೋ ಒಂದು ಸಿಗ್ತದೆ, ಅದು ಅವರಿಗೆ ಸಿಕ್ಕಿದೆ ಅನ್ನೋ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ಅವರು ಕೆಲಸ ಇಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ. इसको बोलते हैं सही प्रकार का कलीसिया के अंदर में संबंध. ಇದಕ್ಕೆ ನಾವು ಹೇಳುವುದು ಸಭೆಯಲ್ಲಿ ಇರುವ ಒಂದು ಸರಿಯಾದ ಒಂದು ಸಂಬಂಧ. है ना, मैं अपनी कलीसिया में कभी भी लोगों को है ना देने लेने की बात नहीं करता. ನಾನು ಸಭೆಯಲ್ಲಿ ಯಾವತ್ತೂ ಜನರಿಗೆ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುವುದು ಹಾಗೂ ಕೊಡುವುದರ ಬಗ್ಗೆ ಮಾತನಾಡುವುದಿಲ್ಲ. है ना, कलीसिया के अंदर में लेन देन की बात करने का मतलब क्या है मालूम है? बिजनेस की बात है. ಇಲ್ಲಿ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುವುದು ಕೊಡುವುದರ ಬಗ್ಗೆ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಮಾತನಾಡುವುದಂದ್ರೆ ಅದು ಬಿಸಿನೆಸ್ ಎಂಬುದಾಗಿ ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. है ना, हम लोग एक चीज जानते हैं कि प्रभु ने बोला कि अपने आप को दे दो. ಇಲ್ಲಿ ದೇವರೇ ಹೇಳ್ತಾರೆ, ನಿನ್ನನ್ನೇ ನೀನು ಸ್ವತಃ ಸಮರ್ಪಿಸುವಂತ. प्रभु को अपना जीवन समर्पित करो. तुम्हारा पैसा नहीं चाहिए, तुम्हारा कुछ नहीं चाहिए, तुम्हारा क्वालिफिकेशन नहीं चाहिए मेरे को. ದೇವರು ನೀವು ಎಷ್ಟನ್ನ ಓದಿದ್ದೀರಿ ಅಥವಾ ನಿಮಗೆ ಎಷ್ಟು ನೀವು ಜಾಣರಾಗಿದ್ದೀರಿ ಅದನ್ನ ದೇವರು ಕೇಳಲ್ಲ, ಆದ್ರೆ ನಿಮ್ಮನ್ನೇ ದೇವರು ಕೇಳ್ತಾರೆ. है ना, आज कंफ्यूज क्या है? आज लोग उलझन में क्या है? ಇವತ್ತು ಗೊಂದಲ ಏನಾಗಿದೆ ಜನರಲ್ಲಿ? सब कुछ करते, कुछ कुछ देते रहते, लेकिन है ना अपने आप को कभी नहीं देते. ಎಲ್ಲವನ್ನ ಬೇರೆ ರೀತಿಯ ಎಲ್ಲ ವಸ್ತುಗಳನ್ನ ಕೊಡ್ತಾರೆ ಅನ್ನೋದ್ರೆ ತನ್ನನ್ನು ತಾನು ಸಮರ್ಪಿಸಿಕೊಳ್ಳಲ್ಲ. परमेश्वर का मकसद वो नहीं है. ಅದರ ದೇವರ ಉದ್ದೇಶ ಅದಲ್ಲೇ ಅಲ್ಲ. परमेश्वर का मकसद ऐसा है कि तुम मेरे साथ में पूरी तरीके से खड़े रहो. ಅದರ ದೇವರ ಉದ್ದೇಶ ಏನೆಂದರೆ ನೀವು ನನ್ನೊಟ್ಟಿಗೆ ಸ್ಥಿರವಾಗಿ ನಿಂತ್ಕೊಳ್ಬೇಕು ಎಂಬುದಾಗಿ ಸಂಪೂರ್ಣ. है ना, ये इसको बोलते हैं कलीसिया के अंदर का संबंध. ಇದಕ್ಕೆ ನಾವು ಹೇಳುವುದು ಇದು सभೆಯಲ್ಲಿರುವ ಸಂಬಂಧ. है ना, जब इस तरीके से कलीसिया चलाई जाती है तो उसके अंदर में सारे दान मददान और वो जो सच्चाई है, वो गिफ्ट और वो जो जीवन है वो दिखता है उसके अंदर में. ಈ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಯಾವಾಗ ನಾವು ಸಭೆಯನ್ನು ನಡೆಸ್ತೀವೋ ಅವಾಗ ದೇವರು ಕೊಡುವಂತ ಎಲ್ಲ ದಾನ ವರದಾನಗಳು ಕೂಡ ಎಲ್ಲರಲ್ಲೂ ಕಂಡು ಬರ್ತವೆ. क्या क्या चाहते हो? दान मददान चाहते हो या सच्चाई को दिखाना चाहते हो? ನೀವು ವರದಾನಗಳನ್ನು ಬಯಸ್ತೀರೋ ಅಥವಾ ಸತ್ಯವನ್ನ ನೀವು ತೋರ್ಪಡಿಸಲಿಕ್ಕೆ ಇಚ್ಛಿಸ್ತೀರೋ? अपने जीवन के द्वारा, ನಿಮ್ಮ ಜೀವನದ ಮುಖಾಂತರವಾಗಿ. है ना, इनके बीच में जो एक और बात है वो इनका जो संबंध है वो प्रेम का संबंध है. ಇದರಲ್ಲಿ ಮುಖ್ಯವಾಗಿ ಮತ್ತೊಂದು ವಿಷಯ ಅಡಗಿದೆ, ಏನಂತಂದ್ರೆ ಪ್ರೇಮದಿಂದ ಕೂಡಿದಂತ ಒಂದು ಸಂಬಂಧ. 8 वचन 9 वचन पढ़ दीजिए. 8-9 ವಚನಗಳನ್ನ ನೋಡಿಕೊಳ್ಳೋಣ. इसमें परमेश्वर मेरा गवाह है कि मैं मसीह यीशु की सी प्रेरित करके तुम सबकी लालसा करता हूँ. मैं यह प्रार्थना करता हूँ कि तुम्हारा प्रेम ज्ञान और सब प्रकार की विवेक सहित और भी बढ़ता जाए. क्या है ये? इनका संबंध जो है वो काय का संबंध है? ಯಾವ ರೀತಿಯ ಸಂಬಂಧವಾಗಿದೆ ಇವರದ್ದು? यहाँ बोलता है कि इसमें परमेश्वर मेरा गवाह है कि मैं मसीह यीशु की प्रीति करके तुम सबकी लालसा करता हूँ. ಇಲ್ಲಿ ವಚನದಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡ್ತೀವಿ, ಇದಕ್ಕೆ ದೇವರೇ ನನ್ನ ಸಾಕ್ಷಿ ಮತ್ತು ನಾನು ದೇವರನ್ನು ಪ್ರಾರ್ಥಿಸಿ ನಿಮ್ಮ ಪ್ರೀತಿಯು ಹೆಚ್ಚುತ್ತಾ ಪೂರ್ಣ ಜ್ಞಾನದಿಂದ ಕೂಡಿ ಉತ್ತಮ ಕಾರ್ಯಗಳು ಯಾವೆಂದು ನೀವು ಯೋಚಿಸುವುದಾಗಿರ್ಬೇಕಂತ ಬೇಡ್ಕೊಳ್ತಾರೆ. हम अपने तरफ से किसी को प्रेम नहीं कर सकते. ನಾವುಗಳು ನಮ್ಮಿಂದಾಗಿ ಯಾರನ್ನು ಪ್ರೀತಿಸಲಾರೆವು. इससे बोलता मसीह यीशु की प्रीति करके. ಇದೇ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ಪೌಲನು ಹೇಳ್ತಾರೆ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಯ ಪ್ರೀತಿಯ. अगर हम यीशु मसीह से प्रेम नहीं लेंगे तो हम एक दूसरे को प्रेम नहीं कर सकते. ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ನಾವು ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಯಿಂದ ಪ್ರೀತಿಯನ್ನು ಹೊಂದಿಕೊಳ್ಳುವುದಿಲ್ಲ, ಆ ಪ್ರೀತಿಯನ್ನು ನಾವು ಬೇರೆಯವರು ಮಾಡಲಿಕ್ಕೂ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. अगर हम यीशु मसीह से प्रेम नहीं लेते हैं, उससे नहीं मांगते हैं, वो नहीं रिसीव करते हैं और हम किसी से प्रेम करते हैं तो उसको बोलते हैं वासना. ನಾವು ಇಲ್ಲಿ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಯಿಂದ ಪಡೆದುಕೊಳ್ಳದೆ ಇರುವಂತಹ ಪ್ರೀತಿ, ಅವರಿಂದ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಿದಂತ ಪ್ರೀತಿ, ಅದು ಆ ಒಂದು ಹೊತ್ತಿನಲ್ಲಿ ಬೇರೆಯವರಿಗೆ ನಾವು ಕೊಡುವಂತ ಸಮಯದಲ್ಲಿ ಆ ಪ್ರೀತಿಗೆ ನಾವು ಬೇರೆ ಶಬ್ದಗಳನ್ನ ಉಪಯೋಗಿಸ್ತೇವೆ. है ना, और ये जो प्रेम है ना, यहाँ पर यीशु मसीह जो बोला कि परमेश्वर ने है ना ऐसा प्रेम किया, इतना एकलौता पुत्र दे दिया. ಇಲ್ಲಿ ಪ್ರೀತಿ ಬಗ್ಗೆ ನಾವು ನೋಡುವಾಗ ನಾವು ವಚನಗಳನ್ನು ನೋಡ್ತೇವೆ, ದೇವರು ಈ ಪ್ರಕಾರವಾದ ಪ್ರೀತಿಯನ್ನ ಲೋಕದ ಮೇಲೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ನಾವು ಒಬ್ಬನೇ ಮಗನನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ. है ना, यूहन्ना 3:16 में बोलता परमेश्वर ने प्रेम किया और एकलौता पुत्र दे दिया. लेकिन पहला यूहन्ना 3:16 क्या बोलता है? ಇಲ್ಲಿ ಯೋಹಾನ ಬರೆದ ಸುವಾರ್ತೆಯಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡ್ತೇವೆ 3:16 ದೇವರು ಲೋಕದ ಮೇಲೆ. कोई बढ़िया पहला यूहन्ना 3:16. ಮೊದಲನೇ ಯೋಹಾನ 3:16. हमने प्रेम इससे जाना कि उसने हमारे लिए अपने प्राण दे दिए और हमें भी भाइयों के लिए प्राण देना चाहिए. हाँ, हमने प्रेम इसी से जाना कि यीशु मसीह ने, परमेश्वर ने अपना पुत्र दे दिया है हमारे लिए, और हम अब कैसे उसको जानेंगे कि हम एक दूसरे के लिए क्या करें? क्या देने बोल रहा है यहाँ पर? हम पैसे दे दो, हाँ क्या देने बोल रहा है यहाँ पर? ಇಲ್ಲಿ ವಚನಗಳ ಪ್ರಕಾರ ನೋಡುವಾಗ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಆತನ ನಮಗೋಸ್ಕರ ತನ್ನ ಪ್ರಾಣವನ್ನು ಕೊಟ್ಟದ್ರಲ್ಲಿಯೇ ದೇವರ ಪ್ರೀತಿ ಇತ್ತದೆಂದು ನಮಗೆ ತಿಳಿದು ಬಂದಿದೆ. ನಾವು ಸಹ ಸಹೋದರಿಗೋಸ್ಕರ ನಮ್ಮ ಪ್ರಾಣಗಳನ್ನು ಕೊಡುವ ಹಂಗನಿದ್ದೇವೆ ಎಂಬುದಾಗಿ ನೋಡ್ತೇವೆ.
है ना, जो पहली ये जो कलीसिया थी ना, जो पहली वाली कलीसिया, उनका जो जब वो एक दूसरे को ग्रीटिंग देते थे ना, तो कैसे देते थे? ಮೊದಲ ಕಾಲದಲ್ಲಿರುವಂತಹ ಸಭೆಗಳು ಒಬ್ಬರನ್ನೊಬ್ಬರು ಸಂಧಿಸುವಾಗ ಯಾವ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಅವರನ್ನು ಅಭಿನಂದಿಸ್ತಿದ್ರು ಗೊತ್ತಾ? पहली कलीसिया में जो एक दूसरे को नमस्ते ऐसा करते थे, वो क्या बोलते थे मालूम आपको? ಮೊದಲನೇ ಸಭೆಯವರು ಯಾವ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಸಂಧಿಸುವಾಗ ಮಾತಾಡ್ತಿದ್ರು ಗೊತ್ತಾ ನಿಮಗೆ? वो बोलते थे मैं तुम्हारे लिए चर्च हूँ, ಅವ್ರು ಹೇಳ್ತಿದ್ರು ನಾನು ನಿಮಗೋಸ್ಕರವಾಗಿ ಸಭೆಯಾಗಿದ್ದೇನೆ ಅಂತ. मैं तुम्हारे लिए कलीसिया हूँ, ನಾನು ನಿಮಗೋಸ್ಕರವಾಗಿ ಸಭೆಯಾಗಿದ್ದೇನೆ. मतलब मैं तुम्हारे लिए जान देने तैयार हूँ. ಅದರ ಅರ್ಥದಲ್ಲಿ ನಾನು ನಿಮಗೋಸ್ಕರವಾಗಿ ಜೀವವನ್ನು ಕೊಡಲು ಸಿದ್ಧ. इसीलिए ये जो पहले कलीसिया इतनी सामर्थ्य क्यों हो गई? ಇದೇ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ಮೊದಲನೇ ಇರುವಂತಹ ಸಭೆಗಳು ಇಷ್ಟೊಂದು ಸಾಮರ್ಥ್ಯವನ್ನು ಹೇಗೆ ಪಡ್ಕೊಂಡವು? हाँ, इसीलिए इसको बोलते हैं संबंध, है ना. इनका जो संबंध था वो प्रेम का संबंध था. ಇದೇ ಕಾರಣದಿಂದಾಗಿ ಈ ಒಂದು ಸಂಬಂಧ ಏನು ನೋಡ್ತೇವೆ ನಾವು, ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಕೂಡಿದ. प्रेम का संबंध का मतलब क्या है कि एक दूसरे के लिए प्राण देने के लिए तैयार. यहाँ हम आजकल के कलीसिया को देखते हैं कि एक दूसरे को लूटने के लिए, झूठ बोलने के लिए, लंपट करने के लिए, क्या करने के लिए उसके लिए तैयार है ना. इस तरीके की प्रभु ये अंतिम दिन में इस प्रकार की कलीसिया चाहता है, सिर्फ कलीसिया नहीं चाहता है. ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಕೂಡಿದ ಸಂಬಂಧದಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡ್ತೇವೆ ಏನಂತಂದ್ರೆ ಪ್ರಾಣವನ್ನು ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಸಿದ್ಧರಾಗಿರ್ತಾರೆ. ಆದ್ರೆ ಇವತ್ತಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡುವಂತಹ ಸಂಬಂಧ ಏನಾಗಿದೆ ಅಂತಂದ್ರೆ ಎಲ್ಲರನ್ನು ಲೂಟಿ ಮಾಡುವುದು, ಅವರನ್ನ ಮೋಸಗೊಳಿಸುವುದನ್ನೇ ನೋಡ್ತೇವೆ. ಆದ್ರೆ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಈ ಒಂದು ಸಭೆಯನ್ನ ಆಶಿಸ್ತಾರೆ, ಬಯಸ್ತಾರೆ. लेकिन ये सब करने के लिए जो बीच में रुकावट है उसको दूर करना जरूरी है. ಆದರೆ ಈ ಎಲ್ಲವನ್ನ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕಾಗಿ ನಡುಮಧ್ಯೆಗಿರುವಂತಹ ಒಂದು ಬಾಧೆಯನ್ನ दूर ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ ಇವತ್ತು. है ना, किसी भी प्रकार की जो रुकावट आएंगी, अगर इस प्रकार का आपको आनंद चाहिए, प्रेम का आनंद चाहिए, एक दूसरे के लिए इतना करने के लिए आनंद से, है ना, करने के लिए चाहिए, तो जो रुकावट बीच में आएंगी उसको हटाना पड़ेगा. ನಿಮಗೂ ಕೂಡ ಈ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಪ್ರೀತಿಯನ್ನ ಮಾಡಬೇಕು, ಅದು ಈ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಸತ್ಯವನ್ನ ಎದುರುಗಡೆ ಹೇಳಬೇಕು ಅಂತಂದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಮಧ್ಯದಲ್ಲಿರುವಂತಹ ಬಾಧೆಯನ್ನು ತೆಗೆದು ಹಾಕಬೇಕು. सबसे पहले जो रुकावट आती है उसको बोलते हैं परिस्थितियों की रुकावट. ಮೊದಲನೇದಾಗಿ ನಿಮಗೆ ಬರುವಂತಹ ಬಾಧೆ ಏನಾಗಿದೆ ಅಂದ್ರೆ ಅಡ್ಡಿ ಗೋಡೆ ಏನಾಗಿದೆ, ನಿಮ್ಮ ಪರಿಸ್ಥಿತಿ. मैं अपने कलीसिया के लोगों को हमेशा बोलता, हम प्रभु के लोग जो है ना, वो कलीसिया है ना, जो वो परिस्थिति के अंदर में काम नहीं करते, हम लोग परिस्थिति के ऊपर में आके काम करते हैं. ನಾನು ತುಂಬಾ ಸಾರಿ ನಮ್ಮ ಸಭೆಯ ಜನರಿಗೆ ಹೇಳ್ತೇನೆ, ನಾವು ಪರಿಸ್ಥಿತಿಯನ್ನು ನೋಡಿ ಕೆಲಸ ಮಾಡಲ್ಲ, ಪರಿಸ್ಥಿತಿಯ ಮೇಲೆ ಹೋಗಿ ನಾವು ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡೋದು. है ना, ये जो परिस्थितियां है हमको क्या करती है, हमारे का कमजोर बना देती है. ಈ ಪರಿಸ್ಥಿತಿಗಳು ನಮ್ಮನ್ನ ಏನ್ ಮಾಡ್ತವೆ, ಬಲಹೀನನನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ತವೆ. है ना, देखो कि लोगों का नहीं बढ़ने का कारण क्या रहता है, प्रेम करने का नहीं कारण क्या रहता है. ಯಾಕೆ ಜನರು ಒಬ್ಬರನ್ನೊಬ್ರು ಪ್ರೀತಿ ಮಾಡಲ್ಲ ಹಾಗೂ ಅವರು ಬೆಳವಣಿಗೆ ಯಾಕಾಗಲ್ಲ ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಕಾರಣ ನೀವು ಹೋಗಿ ಹುಡುಕಿ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ ನಿಮಗೆ. 12-13 वचन पढ़िए. 12-13 ವಚನಗಳನ್ನು ನೋಡ್ಕೊಳ್ಳೋಣ. एक का 1ನೇ ಅಧ್ಯಾಯ. हे भाइयों, मैं चाहता हूँ कि तुम यह जान लो कि मुझ पर जो बीता है उससे सुसमाचार ही की बढ़ती हुई है, यहाँ तक कि कैसर के राजभवन की सारी पलटन और शेष सब लोगों में यह प्रकट हो गया है कि मैं मसीह के लिए कह दूं. यहाँ पर इसकी परिस्थिति कैसी है? ಇಲ್ಲಿ ಈತನ ಒಂದು ಸ್ಥಿತಿ ಯಾವ ಪ್ರಕಾರದಲ್ಲಿದೆ? यहाँ ये कुछ कर सकता है? ಈತನು ಏನಾದ್ರು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಶಕ್ತನಾಗಿದ್ದಾನ? हाँ, कुछ नहीं कर सकता. क्यों? क्या, कहाँ पर है ये? ಇವನು ಏನನ್ನು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಶಕ್ತನಿಲ್ಲ, ಯಾಕಂದ್ರೆ इसको परिस्थितियां कैद नहीं कर सकती है, इसको वहां पर ला सकती है, लेकिन इसके विचारों को कैद नहीं कर सकती है. तुमको परिस्थिति कैद कर सकती है, तुम्हारे विचारों को, और प्रभु यीशु मसीह के प्रेम को कैद नहीं कर सकती है. ಇಲ್ಲಿ ಪೌಲನನ್ನ ಬಂಧಿಸಲಾಗಿದೆ, ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ಆತನೊಂದು ವಿಚಾರಗಳನ್ನ ಬಂಧಿಸಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. ಅದೇ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ನಿಮ್ಮನ್ನು ಕೂಡ ನಿಮ್ಮನ್ನ ಆ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಸಿಲುಕಾಯಿಸಬಹುದು, ಆದರೆ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಯ ವಿಚಾರಗಳನ್ನ, ಪ್ರೀತಿಯನ್ನು ಬಂಧಿಸಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. आजकल लोगों के पास में जो बहाने है वो क्या है मालूम? क्या परिस्थिति. ಆದ್ರೆ ಇವತ್ತಿನ ಜನಗಳಲ್ಲಿ ಒಂದು ನೆಪ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತಂದ್ರೆ, अगर आपकी परिस्थिति इससे भी बदतर है तो चलो आपको एक्सक्यूज है. ಆದರೆ ಪೌಲನಿಗಿರುವಂತಹ ಪರಿಸ್ಥಿತಿಗಿಂತ ಕೆಟ್ಟದಾಗಿ ನಿಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂದಿದ್ರೆ ಸರಿ, ಪರವಾಗಿಲ್ಲ, ಅವಾಗ ನೋಡೋಣ. ऐसी परिस्थिति में जेल में बैठने के बाद में ये बोलता है उसमें सुसमाचार ही की बढ़ती हुई है. ಇವತ್ತು ಈ ಬಂದಿಗೃಹದಲ್ಲಿ ಜೈಲಲ್ಲಿ ಕೂತಿರುವಂತಹ ಸಮಯದಲ್ಲೂ ಕೂಡ ಪೌಲನು ಈ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. बोलता है यहाँ तक कि कैसर के राजभवन में सारी पलटन और सब लोगों में यह प्रकट हो गया है कि मैं मसीह के लिए कैद हूँ. ಯಾಕೆ ಇಲ್ಲಿ 13ನೇ ವಚನದಲ್ಲಿ ನೋಡ್ತೀವಿ, ಹೇಗೆಂದ್ರೆ ನನ್ನ ಬೇಳೆಗಳು ಕ್ರಿಸ್ತನ ನಿಮಿತ್ತವೇ ಎಂದು ಎಲ್ಲ ಅರಮನೆಯಲ್ಲಿ ವಿಕಾರ ಎಲ್ಲ ಸ್ಥಳಗಳಲ್ಲಿ. पौलुस ने क्या किया मालूम? क्या उस परिस्थिति को परमेश्वर का वचन सुनाने का और परमेश्वर का सुसमाचार देने का अपॉर्चुनिटी बना दिया. ಇಲ್ಲಿ ಪೌಲನು ಏನ್ ಮಾಡ್ತಾನೆ, ಬಂದಿಗರಲ್ಲಿ ನಿಂತುಕೊಂಡು ಆ ಒಂದು ಸ್ಥಿತಿಯನ್ನ, ದೇವರ ವಚನವನ್ನ ಸುವಾರ್ತೆಯ ರೂಪದಲ್ಲಿ ಸಾರಲಿಕ್ಕಾಗಿ ಅದನ್ನ ಬಳಸ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ.
है ना, वो जो ऑब्स्टिकल्स थे, वो जो रुकावटें थे, उसी को उसने इस्तेमाल कर लिया। ಯಾವ ಅಡೆತಡೆ ಬಾಧೆಗಳಿದ್ದವೋ ಅದರ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಅದನ್ನೇ ಉಪಯೋಗಿಸಿಕೊಂಡು ದೇವರ ಒಂದು ಸುವಾರ್ತೆಯನ್ನು ಪೌಲನು ಸಾರ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. है ना, केसर की पलटन मतलब उसका पूरा ग्रुप केसर का, हाँ, पूरे राजभवन का सारा, उनको उसने क्या कर दिया, अवसर बना लिया उसको सुसमाचार देने का। ಇಲ್ಲಿ ಕೈಸರಿನ ಒಂದು ಪೂರ್ತಿ ಸೈನ್ಯ ಅದರಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡುವಾಗ ಅಲ್ಲಿರುವಂತಹ ಎಲ್ಲರನ್ನ ದೇವರ ಒಂದು ಸುವಾರ್ತೆಯನ್ನು ಸಾರಲಿಕ್ಕಾಗಿ ಉಪಯೋಗ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಪೌಲನು. इसलिए बोलते हैं ना, परमेश्वर जो है वो परिस्थितियों के ऊपर काम करने वाला परमेश्वर है। ಹೀಗಾಗಿ ನಾವೇನ್ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ದೇವರು ಪರಿಸ್ಥಿತಿಗಳ ಮೇಲೆ ಹೋಗಿ ಕಾರ್ಯವನ್ನು ಮಾಡುವಂತವರಾಗಿದ್ದಾರೆ. लेकिन ज्यादा लोग क्या होता है ना, पूरी तरीके से विश्वास नहीं होने के कारण, कमजोर होने के कारण परिस्थितियां उनके ऊपर ओवर पावर कर लेती है। ಆದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಜನಗಳು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಒಂದು ವಿಶ್ವಾಸದಲ್ಲಿ ಕಡಿಮೆ ಇರುವಂತ ಸಮಯದಲ್ಲಿ ಈ ಪರಿಸ್ಥಿತಿಗಳು ಅವರನ್ನ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ದಬಾಯಿಸ್ತಾರೆ. धीरे धीरे सब कुछ सिखा देगा प्रभु। ಆದರೆ ನಿಧಾನವಾಗಿ ದೇವರು ಎಲ್ಲವನ್ನು ಕಲಿಸುವುದರಾಗಿದ್ದಾರೆ. आज नहीं कर सकते कोई बात नहीं है, टाइम लगता है। ಇವತ್ತು ನಿಮ್ಮನ್ನ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ, ಚಿಂತೆ ಮಾಡಬೇಡಿ, ಅದಕ್ಕೆ ಸಮಯ ತಾಗ್ತದೆ, है ना। लेकिन प्रभु अगर ऐसे ही आप लोग चलते रहेंगे, ऐसे ही सच्चाई का वचन आपके पास आते रहेगा, तो एक दिन आप सीख लेंगे। ನಿಜವಾಗ್ಲೂ ಈ ಪ್ರಕಾರವಾದ ಸತ್ಯದ ವಚನಗಳು ನಿಮ್ಮ ಎದುರುಗಡೆ ಬರ್ತಾ ಇರುವಂತಹ ಒಂದು ಸಮಯದಲ್ಲಿ ನಿರಂತರವಾಗಿ ನೀವೊಂದಿಲ್ಲ ಒಂದು ನೀವು ಸಂಪೂರ್ಣ ರೀತಿಯಿಂದ ಬದಲಾವಣೆಯಾಗಿದ್ದೀರಿ. है ना, यहाँ पौलुस की परिस्थिति जो है वो बहुत ही यहाँ पर जिसको बोलते हैं ना पावरलेस है, मतलब कि शक्तिहीन है, लेकिन उसने उस जगह भी सुसमाचार को फैलाने में पूरा ये लगा दिया। ಇಲ್ಲಿ ಪೌಲನು ತನ್ನ ಶಕ್ತಿಯ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಏನನ್ನು ಮಾಡಲಾರದಂತ ಇರುವಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಅಲ್ಲಿ ಇರುವಂತದನ್ನೇ ಆತನು ದೇವರ ಒಂದು ಸುವಾರ್ತೆಯನ್ನು ಸಾರಲಿಕ್ಕಾಗಿ ಉಪಯೋಗ ಮಾಡುವುದನ್ನು ನಾವು ನೋಡ್ತೇವೆ. दूसरी रुकावट जो है वो जो हमारे व्यक्तिगत जो संबंध होते हैं, वो दूसरी रुकावट है बहुत बड़ी। ಎರಡನೇ ಬಾಧೆ, ಎರಡನೇ ಸಂಕಟ ಏನಂತಂದ್ರೆ ನಮ್ಮ ವ್ಯಕ್ತಿಗತ ಸಂಬಂಧಗಳು, वो बहुत बड़ी रुकावट है, ಅದು ತುಂಬಾ ದೊಡ್ಡದಾಗಿ ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. उसको हटाना पड़ता है, ಅದನ್ನ ನಾವು ದೂರ ಸರಿಸಬೇಕು. है ना। ये जो वचन है 15 से 18 तक पढ़ दो एक का। 1ನೇ ಅಧ್ಯಾಯ 15ರಿಂದ 18 ವಚನಗಳನ್ನು ನಾವು ನೋಡಿಕೊಳ್ಳೋಣ. कुछ तो नहा और झगड़े के कारण मसीह का प्रचार करते हैं, और कुछ भली इच्छा से, कई एक तो ये जानकर कि मैं सुसमाचार के लिए उत्तर देने को ठहराया गया हूँ, प्रेम से प्रचार करते हैं, और कई एक तो चिनाई से नहीं पर विरोध से मसीह की कथा सुनाते हैं, ये सोचकर कि मेरी कैद में मेरे लिए क्लेश उत्पन्न करे। कौन कर रहा है ये सब? ಇದನ್ನ ಯಾರು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ? क्या सोचते हैं कौन कर रहा है? ನೀವೇನು ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತೀರಿ? आपके कलीसिया के अंदर में आपके लोग ही ऐसे नहीं है, मालूम आपको? ನಿಮ್ಮ ಸಭೆಯಲ್ಲಿಯೇ ನಿಮ್ಮ ಜನರೇ ಈ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ನಡೆಯಲಿಕ್ಕೆ साध्य. इसीलिए बोलते हैं ना कि वी नीड विजडम, हमको बुद्धि चाहिए, बुद्धि। अरे ऐसा चालू काम नहीं, हाँ ये हो जाएगा वो हो जाएगा फलाना हो जाएगा, नहीं, हमको बहुत स्ट्रांग फेथ चाहिए। ಈ ಕಾರಣದಿಂದಾಗಿ ನಮಗೆ ತುಂಬಾ ದೃಢವಾದ ನಂಬಿಕೆ ಹಾಗೂ ನಮಗೆ ಆ ಬುದ್ಧಿ ಮತ್ತು ಜ್ಞಾನ ಬೇಕು, ಯಾಕಂದ್ರೆ ಇದನ್ನ ನಡೆಯಲಿಕ್ಕೆ. है ना, मैं हमेशा उदाहरण देता हूँ, ನಾನು ಸದಾಕಾಲ ಯಾವಾಗಲೂ ನನ್ನ ಉದಾಹರಣೆಯನ್ನ ಕೊಡ್ತೇನೆ. है ना। सबसे अच्छा अगर कोई काम किया है, सबसे अच्छा सुसमाचार दिया है, वो कौन है? यीशु मसीह। ಎಲ್ಲರಿಗಿಂತ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಉತ್ತಮವಾಗಿ ಸುವಾರ್ತೆಯನ್ನು ಸಾರಿದವರು ಯಾರಿದ್ದಾರೆ? ಅವರೇ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ. उसके विरोध में तो सारी दुनिया हो गई, ಅವರ ವಿರೋಧವಾಗಿಯೇ ಈ ಲೋಕವೇ ತಿರುಗಿತ್ತು. कभी कभी हम बड़े गलत फहमी में रहते हैं कि सारे लोग हमारी सुन लेंगे। ನಾವು ಕೆಲವೊಂದು ಸಾರಿ ತಪ್ಪು ಭಾವನೆಯಲ್ಲಿ ಬಿದ್ದಿರ್ತೀವಿ, ಎಲ್ಲ ಜನರು ನಮ್ಮ ಮಾತನ್ನ ಕೇಳ್ತಾರೆ. हो सकता है यीशु मसीह का सब में नहीं सुने, ಹೀಗಾಗಿ ಸಾಧ್ಯನ? ಯಾಕಂದ್ರೆ उसने भी सबको खुश नहीं कर सका। ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಕೂಡ ಎಲ್ಲರನ್ನು ಸಂತೋಷ ಪಡಿಸಲಿಕ್ಕೆ ಆಗಿಲ್ಲ. हम कैसे करेंगे? ನಾವ್ ಹೇಗೆ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ? ये एक बहुत बड़ी सच्चाई है। ಇದು ನಿಜವಾಗ್ಲೂ ತುಂಬಾ ಆಳವಾದ ಒಂದು सत्यवाಗಿದೆ. कभी कभी हमको ऐसा लगता है कि नहीं हमारी सब कुछ सुनना, हम इतना अच्छा वचन देते हैं, इतना सच्चाई बताते हैं, सब है ना बदल जाएंगे। हाँ, ನಾವು ಕೆಲವೊಂದ್ಸಾರಿ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತೇವೆ, ಇಷ್ಟೊಂದು ಆಳವಾದ ವಚನವನ್ನು ನಾವು ಕೊಡ್ತೇವೆ, ಪ್ರಚಾರ ಮಾಡ್ತೇವೆ, ಎಲ್ಲವನ್ನ ಮಾಡ್ತೇವೆ, ಹೀಗಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ನಮ್ಮ ಮಾತನ್ನ ಕೇಳ್ತಾರೆ. ಇದು ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. वही बच जाएगा जिसको अनुग्रह मिलेगा, जो अनुग्रह को है ना उसको क्या करेगा, उसका अनुग्रह का स्वागत करेगा, अनुग्रह को ले लेगा, वही बच जाएगा। ಯಾರಿಗೆ ಕೃಪೆ ಸಿಗ್ತದೋ ಅವರೇ ಆ ಒಂದು ವಚನಗಳನ್ನು ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಿ ತಾವು ಬದುಕ್ತಾರೆ. इसका यह मतलब नहीं है कि सबको अच्छा नहीं लगेगा, यहाँ पर सबको अच्छा लगेगा, लेकिन कितने लोग वो अनुग्रह पा लेंगे? ಇದರ ಅರ್ಥದಲ್ಲಿ ಹೀಗೆ ಬರುವುದಿಲ್ಲ, ಎಲ್ಲರಿಗೂ ಅದು ಸರಿಯಾಗಿ ಕಾಣುವುದಿಲ್ಲ, ಅವರಿಗೆ ಇಷ್ಟವಾಗುತ್ತದೆ, ಎಲ್ಲರಿಗೂ ಇಷ್ಟವಾಗ್ತದೆ. ಆದರೆ ಎಷ್ಟು ಜನ ಕೃಪೆಯನ್ನ ಹೊಂದಿಕೊಳ್ತಾರೋ ಅವರು ಉಳಿತಾರೆ. अनुग्रह पाके उस तरीके से चलेंगे, ಈ ಕೃಪೆಯನ್ನು ಹೊಂದಿಕೊಂಡು ಅದರ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಜೀವನ ಮಾಡ್ತಾರೆ. है ना। तो आप यहाँ से बाहर निकलेंगे,
गायब सब कुछ। ಇಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ಈ ಬಾಗಿಲು ತೆಗೆದ್ಬಿಟ್ಟು ನಾವು ಹೊರಗಡೆ ಹೋದ ತಕ್ಷಣನೇ ಎಲ್ಲ वचनಗಳನ್ನು ನಿನ್ನ मैं अपने कलीसिया के लोगों को कई बार बोलता, कई बार यहाँ पर ऐसा होता है कि बाहर वाले आते हैं, अनुग्रह पा लेते हैं और चले जाते हैं और कुछ कुछ करने लग जाते हैं, अच्छे अच्छे काम कर देते हैं, अच्छे से, लेकिन कभी कभी हमारे लोग ये है ना वो खो देते हैं। ನಾನು ಕೆಲವು ಸಾರಿ ನಮ್ಮ ಸಭೆಯವರಿಗೆ ಹೇಳ್ತೇನೆ, ಹೊರಗಡೆಯಿಂದ ಜನರು ಬರ್ತಾರೆ, ಕೃಪೆಯನ್ನ ಅನುಗ್ರಹವನ್ನು ಹೊಂದ್ಕೊಳ್ತಾರೆ, ಹೊರಗಡೆ ಹೋಗಿ ದೇವರು ಒಂದು ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ ತೊಡಗ್ತಾರೆ, ಆದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ದೇವರು ಹಾಗೆ ಹೋಗ್ತಾರೆ। नए लोग आते हैं, अनुग्रह पाते हैं, चले जाते हैं। प्रभु किसी का पक्षपात नहीं करता। ಹೊರಗಡೆಯಿಂದ ಜನರು, ಹೊಸ ಜನರು ಬರ್ತಾರೆ ಹಾಗೂ ದೇವರು ಒಂದು ಅನುಗ್ರಹ ಕೃಪೆಯನ್ನು ಹೊಂದ್ಕೊಳ್ತಾರೆ। ದೇವರು ಯಾಕಂದ್ರೆ ಪಕ್ಷಪಾತ ಯಾರೊಂದಿಗೂ ಮಾಡುವುದಿಲ್ಲ, है ना। तो इसी तरीके से आजकल देखो ना सुसमाचार के बारे में, है ना, तुम कितना भी अच्छा सुसमाचार दो, तुम्हारे विरोधी खड़े रहते, किसी न किसी तरीके से बनावटी, है ना, गड़बड़ करके, उसको मिलावट करके, है ना, उस तरीके से पेश करने बनते कि उनका सुसमाचार खत्म हो जाए। ಇಲ್ಲಿ ಎಷ್ಟೇ ನೀವು ಸತ್ಯವಾದ ವಚನಗಳನ್ನ ಸುವಾರ್ತೆಯನ್ನು ನೀವು ಸಾರಿ, ಆದರೆ ನಿಮ್ಮ ಎದುರುಗಡೆ ವಿರೋಧವಾಗಿ ಈ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಜನರು ನಿಲ್ತಾರೆ, ಅದರಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಮಿಶ್ರಣವನ್ನು ಮಾಡಿ ಅದು ನೀವು ಕೊಡುವಂತ ಸುವಾರ್ತೆ ತಪ್ಪೆಂಬುದಾಗಿ ಪ್ರತಿಪಾದನೆ ಮಾಡುವ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ನಿಲ್ತಾರೆ। तीसरी जो रुकावट है वो है मृत्यु की। ಮೂರನೇ ಒಂದು ಏನು ನಾವು ನೋಡ್ತೀವಿ ಇಲ್ಲಿ ಅಡೆತಡೆ ಅಂತಂದ್ರೆ 20 से 24 का 20, 24, 20ರಿಂದ 24 ವಚನಗಳನ್ನು ನಾವು ನೋಡ್ಕೊಳ್ಳೋಣ। 20 से मैं तो यही हार्दिक लालसा और आशा रखता हूँ कि मैं किसी बात पे लज्जित न हूँ, और जैसे मेरे प्रबल साहस के कारण मसीह की बढ़ाई मेरे देह के द्वारा सदा होती रही है, वैसे ही अब भी हो, चाहे मैं जीवित रहूँ या मर जाऊँ, क्योंकि मेरे लिए जीवित रहना मसीह है और मर जाना लाभ है। और यदि शरीर में जीवित रहना ही मेरे काम के लिए लाभदायक है, तो मैं नहीं जानता कि किसको चुनूं, क्योंकि मैं दोनों के बीच अधर में लड़का हूँ। जी तो चाहता है कि कुछ करके मसीह के पास जा रहा हूँ, क्योंकि ये बहुत ही अच्छा है, परंतु शरीर में रहना तुम्हारे कारण और भी आवश्यक है। या देख लीजिए यहाँ पर ये इसका प्रॉब्लम क्या है। हाँ, क्या ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ ನೀವು, ಯಾವ ಒಂದು ತೊಂದರೆಯಲ್ಲಿ ಪೌಲನು ಇದ್ದಾನೆ ಎಂಬುದಾಗಿ। ये बहुत बड़ा, ये सारे जो है ये बहुत बड़े बड़े ऑब्स्टिकल है, ಈ ಒಂದು मतलब रुकावटें है। ಈ ಬಾಧೆಗಳಿಂದ ತುಂಬಾ ದೊಡ್ಡದಾಗಿ ಆತನೊಂದು परिस्थिति की रुकावट, ಪರಿಸ್ಥಿತಿಯ ಒಂದು ಬಾಧೆ, संबंध की रुकावट, ಈ ಸಂಬಂಧದ ಒಂದು ಸಂಕಟ, मृत्यु की रुकावट, ಮರಣದ ಬಾಧೆ, है ना। ये हमको परमेश्वर का जो सुसमाचार है उसको उसमें रुकावट बनती है। ಈ ಎಲ್ಲ ಬಾಧೆಗಳು ದೇವರ ಸುವಾರ್ತೆಯ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಅಡೆತಡೆಯಾಗಿ ನಿಂತವೆ, है ना। लेकिन ये जो है इन सारी रुकावटों के ऊपर जाके क्या कर रहा है, इसका जो विश्वास है उसको बढ़ाते चले जा रहा है। ಇಲ್ಲಿ ನಾವು ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕಂತಂದ್ರೆ ಎಲ್ಲ ಅಡೆತಡೆಗಳ ಮೇಲೆ ಹೋಗಿ, ಪರಿಸ್ಥಿತಿಗಳ ಮೇಲೆ ಹೋಗಿ ಇದಕ್ಕೆ ಉತ್ತರವನ್ನು ಕಂಡುಕೊಳ್ಬೇಕು। 25 से 30 वचन में ये क्या कर रहा है, उसको बढ़ा दे रहा है। 27 वचन पढ़ो, बहुत ज्यादा नहीं पढ़ते आप। ಇಲ್ಲಿ 22ನೇ वचन ನಾವು ನೋಡುವರಾಗಿದ್ದೇವೆ। केवल इतना करो कि तुम्हारा चाल चलन मसीह के सुसमाचार के योग्य हो, कि चाहे मैं आकर तुम्हें देखूं चाहे ना भी आऊं, तुम्हारे विषय में यही सुनूं कि तुम एक ही आत्मा में स्थिर हो और एक चित्त होकर सुसमाचार के विश्वास के लिए परिश्रम करते रहते हो। हाँ, ये यहाँ बहुत साफ तरीके से बता रहा है कि तुमने क्या करना है सुसमाचार के लिए, किस तरीके से तुम्हारा चाल चलन होना चाहिए। ಇಲ್ಲಿ ಸ್ಪಷ್ಟ ರೀತಿಯಿಂದ ಪೌಲನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಸುವಾರ್ತೆಗೋಸ್ಕರವಾಗಿ ನಿಮ್ಮ ನಡೆ ನುಡಿ ವರ್ತನೆ ತುಂಬಾ ಹೇಗಿರಬೇಕು ಎಂಬುದಾಗಿ। ऐसा चाल चलन होना मसीह के योग्य, हमारे योग्य या दुनिया के योग्य नहीं चाहिए। ಇಲ್ಲಿ ಯಾವ ಪ್ರಕಾರ दुनिया को खुश करने के लिए कोई काम मत करो। ಇಲ್ಲಿ ಯಾವ ಪ್ರಕಾರವಾದ ವರ್ತನೆ ಬೇಕಂದ್ರೆ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಗೆ ಸಂತೋಷಪಡಿಸುವಂತ ವರ್ತನೆ ನಿಮ್ಮಲ್ಲಿರಬೇಕು, ಲೋಕವನ್ನು ಸಂತೋಷಪಡಿಸುವಂತ। लोग क्यों फेल हो जाते मालूम आपको, ಜನರು ಯಾಕೆ ಸಫಲರಾಗಲ್ಲ, क्यों असफल हो जाते, वो प्रभु को खुश करने से ज्यादा लोगों को खुश करने के पीछे पड़े रहते हैं। ಅವರ ಅಸಫಲತೆಯ ಕಾರಣ ಏನಂತಂದ್ರೆ ದೇವರನ್ನ ಸಂತೋಷಪಡಿಸುವುದಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಜನರನ್ನೇ ಅವರಿಗೆ ಸಂತೋಷಪಡಿಸಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತಾರೆ। अगर तुम लोगों को खुश करते रहोगे ना तो तुम्हारे चर्च में लोगों की कमी नहीं होगी। ಎಲ್ಲಿವರೆಗೂ ನೀವು ಜನರನ್ನ ಸಂತೋಷಪಡಿಸ್ತೀರೋ ಅಲ್ಲಿವರೆಗೂ ನಿಮ್ಮ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಜನರ ಒಂದು ಸಂಖ್ಯೆ ಕಡಿಮೆ ಆಗಲ್ಲ, वहाँ प्रभु की कमी होगी। ಆದ್ರೆ ದೇವರೇ ಅಲ್ಲಿ ಇರಲ್ಲ। और अगर तुम प्रभु को खुश करेंगे ना तो लोगों की कमी होगी, ಆದರೆ ನೀವು ದೇವರನ್ನು ಸಂತೋಷಪಡಿಸುವ ಸಮಯದಲ್ಲಿ ಜನರ ಸಂಖ್ಯೆ ಅಲ್ಲಿ ಕಡಿಮೆ ಆಗಿರ್ತದೆ। क्योंकि लोग हमारा सच्चाई पे चलना नहीं चाहते, ಯಾಕೆಂದ್ರೆ ಜನರು ಸತ್ಯದ ಮೇಲೆ ನಡೀಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡಲ್ಲ, उनको सच्ची बात पचती नहीं है। ಅವರಿಗೆ ಸತ್ಯದ ಮತ್ತು ಅರ್ಗಿಸಿಕೊಳ್ಳಲು ಕಷ್ಟ। हाँ, उनको नहीं चाहिए कि भाई ये जो पाप है, ये जो तुम्हारे अंदर में जो गड़बड़ियां चल रही है उसको निकालो।
ಅವರಿಗೆ ಈ ವಿಷಯಗಳು ಬೇಕಾಗಿಲ್ಲ, ನೀವು ಪಾಪದಲ್ಲಿದ್ದೀರಿ ಅದನ್ನ ತೆಗೆದುಹಾಕಿ ಅಂತ ಹೇಳುವಂತಹ ವಿಷಯ ಅವರಿಗೆ ಕೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟವಾಗಲ್ಲ. लोगों का विचार रहता है हम जैसे भी है जो भी हमको आने दो, पवित्र निर्दोष बनने का हमारा कोई काम नहीं है, वो जो उद्देश्य वो नहीं होना हमको. ಜನರ ಒಂದು ಯೋಚನೆ ಈ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಆಗಿದೆ, ನಿರ್ದೇಶನಾಗಿಯೋ तुम आशीष की बात करो, तुम चंगाई की बात करो, तुम है ना अमीर बनने की बात करो, तुम प्रोफेशन की बात करो, तुम बिजनेस की बात करो, तो हम आते रहेंगे. ನೀವು ಎಲ್ಲ ರೀತಿಯ ಆಮಿಷಗಳ ಬಗ್ಗೆ, ಆಸೆಗಳ ಬಗ್ಗೆ ಹಾಗೂ ಬಿಸ್ನೆಸ್ ಬಗ್ಗೆ ಮಾತನಾಡೋದಂದ್ರೆ ನಾವು ಬರ್ತೇವೆ. लेकिन क्या तुम बात करो कि तुमको ये जो तुम्हारे अंदर में जो पाप चल रहा है, जो तुम्हारे गलत विचार चल रहे हैं, इसको यीशु मसीह के लहू से इसको पश्चाताप करो और अपने संबंध एक दूसरे के साथ सही करो. आपके चर्च में बहुत कम लोग आएंगे. ಅದೇ ಒಂದು ಹೊತ್ತಿನಲ್ಲಿ ಜನರ ಎದುರುಗಡೆ ನೀವು ಅವರಲ್ಲಿರುವ ಪಾಪಗಳನ್ನು ನೀವು ತೋರಿಸಿಕೊಡುವಾಗ ಅದನ್ನು ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ರಕ್ತದಿಂದ ನೀವು ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಎದುರುಗಡೆ ಹೋಗಿ ಅದನ್ನು ತೊಳೆದುಕೊಂಡು ಪಶ್ಚಾತ್ತಾಪಟ್ಟರೆ ಬಿಡು ಎಂಬುದಾಗಿ ಹೇಳುವಾಗ ಆ ಜನರಿಗೆ ಅದು ಇಷ್ಟವಾಗದೆ ಅವರು ಬರುವುದಿಲ್ಲ. दुनिया के अंदर में जहाँ कहीं भी प्रॉस्पेरिटी गॉस्पेल चलता है वहाँ पर भीड़ की कमी नहीं है. ಈ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ಎಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಈ ಸುವಾರ್ತೆ ನಿಮಗೆ ಎಲ್ಲವೂ ಸಿಗ್ತದೆ ಎಂಬ ಒಂದು ವರ್ತಮಾನ ಮುಖಾಂತರ ಹೇಳ್ತಾರೋ ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಜನರು ಒಟ್ಟಾಗ್ತಾರೆ. उसको बोलते हैं हेल्थ वेल्थ गॉस्पेल. ಅಲ್ಲಿ ಅದಕ್ಕೆ ನಾವೇನ್ ಹೇಳ್ತೀವಿ ಅಂತಂದ್ರೆ ನಿಮಗೆ आप उसके बारे में बात करो, आपकी कलीसिया भर जाएंगी. आप इसी के बारे में हेल्थ वेल्थ के बारे में बात करो, है ना, आपकी कलीसिया भर जाएंगी. ಇದೇ ಪ್ರಕಾರವಾದಂತಹ ಒಂದು ಸುವಾರ್ತೆಯನ್ನು ನೀವು ನಿಮ್ಮ ಸಭೆಗಳಲ್ಲಿ ಸಾರುವಾಗ ನಿಮ್ಮ ಸಭೆ ತುಂಬುವಂತದ್ದಾಗಿದೆ. लेकिन जब आप सच्चाई की बात करो कि भाई ये जो इश्यू है, मेन इश्यू कलीसिया के अंदर क्या है, पाप. अगर ये है ना कलीसिया के अंदर में जो सबसे बड़ी चीज को हटाना है वो है पाप. ನಿಜವಾದ ಕಾರಣವನ್ನು ನೀವು ತಿಳಿಸಿಕೊಡುವಾಗ, ಮುಖ್ಯವಾಗಿ ಪಾಪದ ಬಗ್ಗೆ ನೀವು ಅರಿವನ್ನು ಹುಟ್ಟಿಸುವಾಗ ಆ ಜನರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ನಿಮ್ಮನ್ನು ತಿರುಗುಗಳಿಂದ ನೋಡುವಂತರಾಗಿದ್ದಾರೆ. यीशु मसीह काय के लिए आया? ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಬಂದಿದ್ದ ಕಾರಣ ಏನು? पाप को मिटाने के लिए, ಪಾಪವನ್ನು ಅಳಿಸಲಿಕ್ಕಾಗಿ. और आज वही पाप अगर कलीसिया के अंदर में मौजूद है, फिर यीशु मसीह का लहू क्या है? कुछ नहीं है. ಇವತ್ತು ಅದೇ ಒಂದು ರಕ್ತ ನಮ್ಮ सभೆಯನ್ನ ಅಳಿಸಲಿಕ್ಕೆ ಇರುವಾಗ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ मतलब यीशु मसीह ने जो काम किया ना उसका मकसद ही मिटा देने मग रहे आजकल का चर्च. ಇಲ್ಲಿ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಮಾಡಿದಂತ ಕೆಲಸ ಹಾಗೂ ಆ ಒಂದು ಉದ್ದೇಶವನ್ನೇ ಅಳಿಸಿಬಿಡುವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಈ ಇವತ್ತಿನ ಸಭೆಗಳು ಕಾರ್ಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾವೆ. है ना, इसीलिए क्या हो रहा है कि जो ग्रोथ है वो किस प्रकार का ग्रोथ है समझ में नहीं आ रहा. ಹೀಗಾಗಿ ಬೆಳವಣಿಗೆಯನ್ನು ಕಾಣಿಸ್ತದೆ, ಆದರೆ ಯಾವ ಪ್ರಕಾರವಾದ ಬೆಳವಣಿಗೆ ಎಂಬುದಾಗಿ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದು ಕಷ್ಟ. यीशु मसीह आया कलीसिया के लिए. ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಬಂದಿದ್ದು ಸಭೆಗೋಸ್ಕರ. है ना, कलीसिया में जो पाप है उसको मिटाने के लिए आया. ಈ ಸಭೆಯಲ್ಲಿರುವ ಪಾಪವನ್ನು ಅಳಿಸುವ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಬರ್ತಾರೆ. हाँ, अगर वही कलीसिया के अंदर से नहीं निकल रहा है तो फिर क्या है? वो कलीसिया नहीं है, वो सोशल क्लब है. ಅದೇ ಪಾಪವು ಸಭೆಯಿಂದ ಅಳಿದು ಹೋಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ಅದು ಸಭೆಯಲ್ಲ, ಈ ಬೇರೆ ರೀತಿಯ ಕ್ಲಬ್ಗಳೆಂಬುದಾಗಿ ನಾವು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕು. आप सोचो कि अगर हमारा इस तरीके से ये रहेगा और हमारा चाल चलन मसीह के योग्य नहीं रहेगा. ನೀವು ಯೋಚನೆ ಮಾಡಿ, ಈ ಪ್ರಕಾರವಾದಂತಹ ಜೀವನ ಹಾಗೂ ವರ್ತನೆ ನಮ್ಮದು ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಇರದೇ ಇದ್ದಲ್ಲಿ हम मनुष्य को और प्रभु को दोनों को एक टाइम में खुश नहीं कर सकते. ಒಂದೇ ಸಾರಿ ಮನುಷ್ಯರನ್ನ ಹಾಗೂ ದೇವರನ್ನ ಸಂತೋಷಪಡಿಸಲಿಕ್ಕೆ ಆಗುವುದಿಲ್ಲ. या परमेश्वर को और पैसे को दोनों को एक साथ पूजा नहीं कर सकते. ಹಾಗೆಯೇ ದೇವರನ್ನ ಹಾಗೂ ದುಡ್ಡನ್ನ ಕೂಡ ನಾವು ಪ್ರೀತಿ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕಾಗಿ ಪೂಜೆ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೂ ಆಗುವುದಿಲ್ಲ. उसको बोलते हैं मिलावट. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಹೇಳುದು ಮಿಶ್ರಣ ಅಂತ. दोनों में से एक को चुनना पड़ेगा. ಎರಡರಲ್ಲಿ ಒಂದನ್ನ ನೀವು ಆರಿಸಿಕೊಳ್ಬೇಕಾಗ್ತದೆ. जब मैं पैसा बोलता, पैसा बुरा नहीं है. दोनों मेरी बात. ಇಲ್ಲಿ ನನ್ನ ಮಾತನ್ನು ಕೇಳಿ, ದುಡ್ಡು ಕೆಟ್ಟದಲ್ಲ, लेकिन उसका लालच बुरा है बोलता. ಅದರ ಆಸೆ ಕೆಟ್ಟದ್ದು. लोगों को लालच देकर प्रचार मत करो. ಜನರಿಗೆ ಆಸೆಯನ್ನು ಹುಟ್ಟಿಸಿ ಪ್ರಚಾರ ಮಾಡಬೇಡಿ. उनको हकीकत बताओ कि अगर पाप में जीते रहोगे तो एक दिन नरक में पहुंच जाओगे. ಅವರಿಗೆ ನಿಜವಾಗಿ ಸತ್ಯವನ್ನ ಹೇಳಿ ಅವರಿಗೆ ಆ ವಿಷಯವನ್ನು ತಿಳಿಸಿಕೊಡಿ. अगर जिंदगी भर भी चल जाएंगे तो भी नरक में जाएंगे. ಕಾರಣ ಏನಂತಂದ್ರೆ ಅವರು ಪೂರ್ಣ ಜೀವಿತಾವಧಿ अगर इसको डील नहीं किए तो नरक में जाएंगे. ಎಲ್ಲಿವರೆಗೂ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯನ ಅವರು ಕೈಗೆ ಎತ್ಕೊಳ್ಳೋದಿಲ್ಲ ಅಲ್ಲಿವರೆಗೂ ಅಂದ್ರೆ ಅವರು ನರಕಕ್ಕೆ ಹೋಗುವುದು. सबसे ज्यादा नरक के बारे में किसने प्रचार किया? ಎಲ್ಲಕ್ಕಿಂತ ಜಾಸ್ತಿ ನರಕದ ಬಗ್ಗೆ ಪ್ರಚಾರ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. किसने सबसे ज्यादा नरक के बारे में बात किया? ಯಾರು ಮಾತಾಡಿದ್ರು ನರಕದ ಬಗ್ಗೆ? यीशु मसीह. ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ सबसे ज्यादा. ಎಲ್ಲಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಾಗಿ. आजकल खाना ये विषय को कोई छेड़ता ही नहीं. ಆದ್ರೆ ಇವತ್ತಿನ ಕಾಲಗಳಲ್ಲಿ ಯಾರು ಈ ವಿಷಯದ ಬಗ್ಗೆ ಮಾತೇ ಎತ್ತಲ್ಲ. डर क्या है? मालूम है कि लोग चले जाएंगे, नहीं आएंगे. ಭಯ ಏನು ಗೊತ್ತಾ? ಜನರು ಬರೋದಿಲ್ಲ ಸಭೆಗೆ, ಅವರು ಹೋಗ್ತಾರೆ ಅಂತ. अगर कोई हरा चर्च में आने वाले कोई स्वर्ग में ही नहीं जाएंगे तो किसके लिए चर्च चलाया आपने? ಗಮನಿಸಬೇಕಾದ ವಿಷಯ ಏನಂತಂದ್ರೆ, ಸಭೆಗೆ ಬರುವಂತ ಜನರು ಸ್ವರ್ಗಕ್ಕೆ ಹೋಗುವುದಿಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ಅವರ ಒಂದು ಏನು ಲಾಭ? कलीसिया के अंदर में पक्की बात है कि पापी लोग आएंगे.
ಸಭೆಯಲ್ಲಿ ಈಗ ನಿಜವಾಗ್ಲೂ ನಾವು ನೋಡುವ ವಿಷಯ ಏನಂತಂದ್ರೆ ಸಭೆಗೆ ಬರುವಂತವ್ರು ಪಾಪಿಸರು ಎಂಬುದಾಗಿ. लेकिन उनको क्या करना है? ಆದ್ರೆ ಅವರನ್ನ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು ನಾವು? वो पाप से निकलवाना है. ಯಾವ ಪಾಪದವರು ಇದ್ದಾರೋ ಆ ಪಾಪದಿಂದ ಅವರಿಗೆ ಬಿಡುಗಡೆ है ಕೊಡುತ್ತಾರೆ. ना. इब्रानियों 2:11 पढ़िए. ಇಬ್ರಿಯರಿಗೆ 2:11 ಓದ್ಕೊಳ್ಳೋಣ. क्योंकि पवित्र करने वाला और जो पवित्र किए जाते हैं सब एक ही मूल से है, इसी कारण वो उन्हें भाई कहने से नहीं लगा था. जिनसे नहीं, भाई कहने से किनको नहीं लग जाता? जो पवित्र किए गए हैं, जिनको यीशु मसीह ने पवित्र किया है. हाँ, ಇಲ್ಲಿ ಯಾರ ಬಗ್ಗೆ ನಾಚಿಕೆ ಪಡುದಿಲ್ಲ, ಯಾರನ್ನ उनको प्रभु बोलता है कि मैं उनको भाई कहने से नहीं लग जाता. ಇಲ್ಲಿ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಏನ್ ಹೇಳ್ತಾರೆ, ಅವರ ಸಹೋದರರಿಂದ ಹೇಳಿಕೊಳ್ಳಲು ನಾಚಿಕೊಳ್ಳುವುದಿಲ್ಲ ಎಂಬುದಾಗಿ. है ना. यहाँ पर इसलिए बोलता है कि किस तरीके की चाल चलो, मतलब वो एक ही मुल्क है, इसलिए बोलता है वो तुम यीशु मसीह के अनुसार चलो, है ना. तुम उसके तरीके चाल चलो, उसके योग्य चाल चलो. ಈ ಕಾರಣದಿಂದಾಗಿ ಯಾವ ಒಂದೇ ಒಂದು ಮೂಲದಿಂದ ಬಂದಂತವರು ನಾವಾಗಿರ್ಬೇಕಾದ್ರೆ बता, क्योंकि वो एक ही मूल के है, मतलब एक ही परिवार के है. ಒಂದೇ ಮೂಲ ಅಂತಂದ್ರೆ ಒಂದೇ ಕುಟುಂಬದಿಂದ ನಾವು ಬಂದವರು ಎಂಬುದಾಗಿ ನಮ್ಗೆ ಇಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡ್ತೇವೆ. है ना. इसीलिए हमको जो जो ये है ना, हमको जो पूरा सुसमाचार है वो एक ही चीज बताता है कि तुमको दिन प्रतिदिन यीशु मसीह के समान बनना है. ಈ ಸುವಾರ್ತೆ ಇದೆ ನಮಗೆ ಒಂದೇ ಮಾತನ್ನ ಪ್ರತಿದಿನ ತಿಳಿಸ್ತದೆ. ಏನಂತಂದ್ರೆ ಪ್ರತಿದಿನ ಪ್ರತಿಕ್ಷಣ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಯ ಸಮಾನತೆಯನ್ನು ಬೆಳೆಯಬೇಕು. है ना. हमेशा हमने एक ध्यान में रखो कि हमको हमेशा यीशु मसीह के समान चलना है. ನಾವು ಗಮನದಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಳ್ಬೇಕಂತ ವಿಷಯ ಏನಂತಂದ್ರೆ ನಿಜವಾಗ್ಲೂ ಸತ್ಯವಾಗ್ಲೂ ಪ್ರತಿದಿನವೂ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಸಮಾನತೆ ಅಂತ रोज रोज हमको यीशु मसीह को पहनना है. ಪ್ರತಿದಿನವೂ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಯನ್ನು ನಾವು ತೊಡಬೇಕು. है ना. इसको ये बोलते हैं कि है ना, इसीलिए हमको जो सुसमाचार का जो संबंध बोलते हैं, सुसमाचार को लेके चलना बोलते हैं ना, वो असली सुसमाचार ये है. नकली सुसमाचार में बहुत चल रहा है दुनिया के अंदर. ಇಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡುವಾಗ ನಕಲಿ ಸುಸಮಾಚಾರಗಳು ಬೇರೆ ಇನ್ನೂ ಈ ಲೋಕದಲ್ಲಿ ತುಂಬಾ ಇರುವಾಗ ನಿಜವಾದ ಸುವಾರ್ತೆಯು ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಯನ್ನು ಹೊಂದಿಕೊಳ್ಳುವುದು ಹಾಗೂ ಅದರ ಪ್ರಕಾರ ನಡೆಯುವಂತದ್ದು ಎಂಬುದಾಗಿ ನಮಗೆ ಇಲ್ಲಿ ಕಂಡು ಬರ್ತದೆ. और ये सब करने के लिए आपको आना, सतावट से मत डरो, ये जरूर आएंगे. ಇದನ್ನೆಲ್ಲ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕಾಗಿ ನೀವು ನಿಮಗೆ ಬರುವಂತಹ ಹಿಂಸೆಯ ಬಗ್ಗೆ ನೀವು ಚಿಂತಿಸಬೇಡಿ ಹಾಗೂ ಭಯಪಡಬೇಡಿ. 28 से 30 28ರಿಂದ 30 ವಚನಗಳು. एक का और किसी बात में विरोधियों से भय नहीं खाते, ये उनके लिए विनाश का स्पष्ट चिन्ह है, परंतु तुम्हारे लिए उद्धार का और ये परमेश्वर की ओर से है, क्योंकि मसीह के कारण तुम पर यह अनुग्रह हुआ कि न केवल उस पर विश्वास करो पर उसके लिए दुख भी उठाओ. और तुम्हें वैसा ही परिश्रम करना है जैसा तुमने मुझे करते देखा है, और अब भी सुनते हो कि मैं वैसा ही करता हूँ. साहब बोल रहा है कि जब तुम सच्चाई से चलोगे, ಇಲ್ಲಿ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ನೀವು ಯಾವಾಗ ಸತ್ಯದ ಮುಖಾಂತರ ನಡೀತಿರೋ क्या होगा तुम्हारे ऊपर? क्या आएंगी? ಏನಾಗ್ತದೆ ನಿಮ್ಮ ಮೇಲೆ? ಯಾವಾಗ ನಿಮ್ಮೊಟ್ಟಿಗೆ क्या आएंगी तुम्हारे ऊपर? ನಿಮ್ಮ ಮೇಲೆ ಏನ್ ಬರ್ತದೆ? सतावट आएगी, ನಿಮಗೆ ಸಂಕಟ ಬರುವುದು ಖಂಡಿತ. है ना. कई बार हम, है ना, कभी कभी हमारा गवाही नहीं बताते, है ना. शिमला के अंदर में हम लोगों को 150 फीट के ऊपर से फेंक दिए लोगों ने. ನಾನು ನಮ್ಮ ಸಾಕ್ಷಿ ರೂಪದಲ್ಲಿ ನಾನು ಹೇಳಬೇಕಂತ ಬಯಸಿದಾಗ ಶಿಮ್ಲಾದಲ್ಲಿ ನಾವು ಒಂದು ಸೇವೆ ಮಾಡೋ ಹೊತ್ತಿನಲ್ಲಿ 200 ಅಡಿಗಳ ಮೇಲಿನ ನಮ್ಮನ್ನ ತಳ್ಳಲಾಯಿತು. हमारा एक भाई अभी भी हमारे बीच में, दिनेश भाई, ये मैं और एक और भाई था, हम लोगों को फेंक दिए रिजाना गाँव के अंदर में. ಆ ಒಂದು ಸಮಯದಲ್ಲಿ ಇರುವಂತ ನನ್ನೊಟ್ಟಿಗೆ ಒಂದು ಸಹೋದರಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಸಹೋದರರು ನಮ್ಮೊಟ್ಟಿಗೆ ಇವಾಗಲೂ ಇದ್ದಾರೆ. मेरी पत्नी सारा को वो लोगों ने अपने कैंप में लेके गए पकड़ के. ಹಾಗೆ ನನ್ನ ಒಡತಿಯನ್ನು ಕೂಡ ಅವರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತಂದ್ರೆ ಅವರ ಕ್ಯಾಂಪಿನಲ್ಲಿ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ. और ये लोगों ने सोच लिया कि भाई ये तो गए आज काम से गए, ये लोग मर गए आज से. ನನ್ನ ಹೆಂಡತಿ ಹಾಗೂ ಅವರೊಟ್ಟಿಗೆ ಇರುವಂತವರೆಲ್ಲರೂ ತಿಳ್ಕೊಂಡ್ರು ಇವತ್ತು ಈ ನನ್ನ ಗಂಡನ ಒಂದು ಜೀವಿತ ಅವಧಿ ಮುಗಿದು ಅಂತ. क्या हम वहाँ पर कोई झूठ का प्रचार कर रहे थे या गलत चीज सिखा रहे थे किसी को? ನಾವು ಅಲ್ಲಿ ಏನು ತಪ್ಪಾದ ಸುವಾರ್ತೆನ ಸಾರ್ತಾ ಇದೀವಿ ಅಥವಾ ಬೇರೆ ತಪ್ಪು ಮಾತುಗಳನ್ನ ಕಲ್ಸ್ಕೊಡ್ತಾ ಇದ್ವಿ ಅಲ್ಲಿ? सुसमाचार दे रहे थे लोगों को. ನಾವು ದೇವರಿಗೆ ಸುವಾರ್ತೆನ ಸಾರ್ತಾ ಇದ್ವಿ. है ना. उन्होंने इतने इंजाम लगाए ಅವರು ಇಷ್ಟೊಂದು ಕೆಟ್ಟದಾಗಿ ನಮಗೆ ಆರೋಪಗಳನ್ನ ಹಾಕಿದ್ರು. कि भाई ये कुछ तो भी पैसे देते हैं, है ना, धर्म परिवर्तन कराते हैं, और भाई जो 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 चीज है ना कोई सोच भी नहीं सकता ऐसी बात बोले कि भाई ये लोग तो कहीं पे है ना, कहीं नागालैंड में कहीं ब्लास्ट करा देंगे, है कहीं बम फुटवा देंगे, क्या करते, बहुत सारी बातें ऐसी बात कर रहे थे.
ಇವರು ದುಡ್ಡನ್ನ ಕೊಡ್ತಾರೆ ಹಾಗೂ ಧರ್ಮಾಂತರವನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ ಈ ನಾಗಾಲ್ಯಾಂಡ್ ಅನ್ನೋ ಒಂದು ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಇವರು ಬಾಂಬುಗಳನ್ನ ಕೂಡ ಸ್ಫೋಟವನ್ನ ಮಾಡಿಸುವಂತವ್ರು ಇದೇ ಜನಗಳು ಎಂಬುದಾಗಿ ಕೂಡ ನಮಗೆ ಆರೋಪವನ್ನು ಹಾಕಿದ್ರು. वचन बोलता ऐसे लोगों से डरो मत. ಆದ್ರೆ ವಚನದಲ್ಲಿ ಏನ್ ಹೇಳ್ತದೆ, ಇಂತಹ ವ್ಯಕ್ತಿಗಳ ಅಥವಾ ಜನರಿಂದ ನೀವು ಭಯಪಡಬೇಡಿ. विरोधियों से भय नहीं खाते. ವಿರೋಧಿಗಳಿಂದ ಭಯ ಪಡದೇ ಇರುವಂತವರು. ये बोलता उनके लिए विनाश का स्पष्ट चिन्ह है. ಅವರಿಗೆ ನಾಶದ ಸ್ಪಷ್ಟವಾದ ಚಿಹ್ನೆಗಳಿಂದ ಎಂಬುದಾಗಿ. परंतु तुम्हारे लिए उद्धार का और यह परमेश्वर की ओर से है. ಆದರೆ ನಿಮಗೆ ರಕ್ಷಣೆಯು ದೇವರಿಂದ ಪ್ರಮಾಣವಾಗಿದೆ ಎಂಬುದಾಗಿ. तिमोथी को पौलुस लिखता है, जितने भी लोग भक्ति के साथ में आना यीशु मसीह में जीवन बिताएंगे वे सताए जाएंगे. ಇಲ್ಲಿ ತಿಮೋಥಿಯನಿಗೆ ಪೌಲನು ಬರೀತಾನೆ ಅಂತಂದ್ರೆ, ಭಕ್ತಿಯ ಜೀವನವನ್ನ ಯಾರು ನಡೆಸಲಿಕ್ಕೆ ಇಚ್ಛಿಸ್ತಾರೋ ಅವರು ಹಿಂಸೆಗೆ ಹಾಗೂ ವಿರೋಧಕ್ಕೆ ಒಳಗಾಗ್ತಾರೆ. लेकिन इसके अंदर में कैसे आनंद मनाएंगे? ಆದರೆ ಈ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಯಾವ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ನೀವು ಆನಂದ ಪಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ? वचन ने कहीं पे भी ये बात नहीं किया कि कभी तुमको कुछ होगा नहीं. यीशु मसीह का यही वचन की सबसे खास बात है कि सब चीज बताता है. ಇಲ್ಲಿ ವಚನದಲ್ಲಿ ಈ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಎಲ್ಲಿಯೂ ಹೇಳಲಾಗಿಲ್ಲ ನಿಮಗೆ ವಿರೋಧಗಳು ಬರಲ್ಲ ಅಂತ. अगर आपके अंदर में अनंत जीवन की आशा नहीं है, ಒಂದು ವೇಳೆ ನಿಮ್ಮ ಹೃದಯದಲ್ಲಿ ಆ ನಿತ್ಯ ಕಾಲದ ಜೀವಕ್ಕೆ ಆಸೆ ಇಲ್ಲದಿದ್ದಲ್ಲಿ तो आप फेल हो जाएंगे. ಆ ನಿರೀಕ್ಷೆ ಇಲ್ಲದೆ ಇರುವ ಕಾರಣದಿಂದಾಗಿ ನೀವು ವಿಫಲರಾಗ್ತೀರಿ. जितने भी परमेश्वर के पीछे चले हुए हैं इनको वो चीज प्राप्त नहीं. ಎಷ್ಟೊಂದು ಜನರುಗಳು ದೇವರನ್ನ ಹಿಂಬಾಲಿಸಿ ಈ ವಿಷಯಕ್ಕಾಗಿ ಹೋದ್ರು, ಅವರಿಗೆ ಆ ವಿಷಯ ಸಿಕ್ಕಲಿಲ್ಲ. इनको वो चीजें जो है वो प्राप्त नहीं हुई. ಆ ಎಲ್ಲ इब्रानियों 12 निकालिए. ಇಬ್ರಿಯರಿಗೆ 12ನೇ ಅಧ್ಯಾಯ में 11 का 13 से पढ़िए. 13 से 16 तक. 11ನೇ ಅಧ್ಯಾಯ 13ರಿಂದ 14ನೇ ವಚನದವರೆಗೂ पढ़ दीजिए. 13 से 16. ये सब विश्वासी की दशा में बने और उन्होंने प्रतिज्ञा की हुई वस्तु नहीं पाई, पर उन्हें दूर से देखकर आनंदित हुए और मान लिया कि हम पृथ्वी पर परदेशी और बाहरी है. जो ऐसी बातें कहते हैं वे प्रकट करते हैं कि स्वदेश की खोज में है, और जिस देश से वे निकल आए थे यदि उसकी स्तुति करते तो उन्हें लौट जाने का अवसर था. पर वे एक उत्तम अर्थात स्वर्गीय देश के अभिलाषी है, इसीलिए परमेश्वर उनका परमेश्वर कहलाने में उनसे नहीं डरता, क्योंकि उसने उनके लिए एक नगर तैयार किया है. अगर ये चीज और ये विश्वास हमारे अंदर में नहीं है, ಒಂದು ವೇಳೆ ಈ ಮಾತುಗಳು ಹಾಗೂ ಈ ವಿಶ್ವಾಸ ನಮ್ಮ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಇರದೇ ये जो बात कर रहा ना, ये जितने भी जो विश्वास के योद्धा हो गए, जिन्होंने विश्वास की बहुत अच्छी कुश्ती लड़ी है, उनके बारे में बात कर रहा है. ಈ ವಚನವು ಏನ್ ತಿಳಿಸ್ತದೆ ಅಂದ್ರೆ, ಯಾರು ವಿಶ್ವಾಸದ ಒಂದು ಓಟವನ್ನ ಓಡಿದ್ದಾರೋ, है ना, बोलता है वे विश्वासी की दशा में मरे और उन्होंने प्रतिज्ञा की वस्तुएं नहीं पाई. उन्हें दूर से देखकर क्या करते रहे? आनंदित. राज क्या है राज? उनको पता है कि मेरा असली चीज कहाँ पर है, मैं असली वारिस कहाँ का हूँ. ಯಾರು ಈ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ವಿಶ್ವಾಸಪೂರ್ಣವಾಗಿ ತಮ್ಮ ಓಟವನ್ನು ಓಡಿದಾರೋ, ಅದರಲ್ಲಿ ಯುದ್ಧವನ್ನು ಮಾಡಿ ಗೆದ್ದಿದ್ದಾರೋ, ಅವರಿಗೆ ಆ ನಿಜವಾದ ಆನಂದ ಅವರ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಎಲ್ಲಿದೆ ಎಂಬುದು ಗೊತ್ತು. पहली कलीसिया वाले बहुत आसानी से जाके अपने आप को, है ना, मतलब के मार्टर होने के लिए, शहीद होने के लिए पेश कर देते थे. ಮೊದಲನೇ ಸಭೆಯವರು ಏನಾಗಿದೆ ಅಂತಂದ್ರೆ, ಸರಳವಾಗಿ ತುಂಬಾ ಸುಲಭವಾಗಿ ತಮ್ಮನ್ನ ತಾವು ಬಲಿಕೊಡ್ಲಿಕ್ಕಾಗಿ ತಯಾರಾಗಿರ್ತಿದ್ರು. कौन कर सकता है ऐसा? ಯಾರು ಹೀಗೆ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ? जिसको 100% एश्योरेंस है कि मैं आज परमेश्वर के साथ होऊंगा. ಯಾರಿಗೆ ನಿಜವಾಗ್ಲೂ ವಿಶ್ವಾಸ ಇರ್ತದೋ, 100% ವಿಶ್ವಾಸ ಇರ್ತದೋ, ಇವತ್ತು ನಾನು ಸತ್ಯ ದೇವರ ಮೇಲೆ, उनसे एक ही चीज पूछा जाता था. ಅವರಲ್ಲಿ ಕೇವಲ ಒಂದೇ ಒಂದು ಮಾತನ್ನ ಕೇಳಲಾಗ್ತಿತ್ತು, केसर राजा है या यीशु मसीह राजा है? ಕೈಸರ್ ರಾಜನಾಗಿದ್ದಾನೆ ಅಥವಾ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ರಾಜನಾಗಿದ್ದಾನೆ ಅಂತ. अगर वो बोलते ही केसर हमारा राजा है, वो सोचो बनी हो गए. ಅವರು ಹೇಳ್ತಿದ್ರು ಕೈಸರು ನಮ್ಮ ರಾಜನಾಗಿದ್ದಾನೆ, उनको कोई मानेगा नहीं. ಅವರನ್ನ ಬಿಟ್ಬಿಡ್ತಿದ್ರು. क्या इनकार नहीं किया वो लोगों ने? ಆದ್ರೆ ಅವರು ಅಲ್ಲಗಳೆದ್ರು. उन्होंने यीशु मसीह को इनकार नहीं किया. ಅವರು ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಯನ್ನ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಿದ್ರು. उनको पता था कि यीशु मसीह राजा है. ಅವರಿಗೆ ಗೊತ್ತಿತ್ತು ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಯೇ ನಿಜವಾದ ರಾಜನೆಂಬುದಾಗಿ.
सबसे बड़ा जो फर्स्ट सेंचुरी में जो प्रोसिक्यूशन आया, जो कलीसिया के ऊपर सताव आया और इतने लोगों को मार दिया गया, उसमें सारे के सारे जितने भी प्रेरित थे सबको काट दिया गया, हर एक शहीद हो गई यूहन्ना को छोड़ के। उसका कारण एक ही है कि उन्होंने केसर को राजा नहीं माना। ಈ ಮೊದಲನೇ ಶತಮಾನದಲ್ಲಿರುವಂತಹ ಎಲ್ಲ ಅಪೊಸ್ತಲರಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡುವಾಗ ಯೋಹಾನನೊಬ್ಬನೇ ಕೊನೆಯದಾಗಿ ಉಳಿತಾನೆ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಬರುವಂತ ವಿರೋಧದಲ್ಲಿ ಎಲ್ಲರನ್ನು ಸಾಯಿಸಲಾಯಿತು. आनंद का जो सबसे बड़ा रहस्य आपको मालूम होना है कि हम कहाँ जा रहे हैं। ಆನಂದದ ಒಂದು ಮುಖ್ಯವಾದ ರಹಸ್ಯ ನಮಗೆ ಅರ್ಥವಾಗಿರ್ಬೇಕು. ನಾವು ಎಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೇವೆ, Where we are heading for। ನಾವು ಯಾವುದನ್ನ ನಾವು ನಿರೀಕ್ಷಿಸಿಕೊಂಡಿದ್ದೇವೆ, हम जो कुछ भी कर रहे हैं वो किस लिए कर रहे हैं। ನಾವು ಏನನ್ನೆಲ್ಲ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ, ಯಾರಿಗೋಸ್ಕರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ಅಂತ. जो कुछ भी हम कर रहे हैं वो एक ही है कि लोग परमेश्वर के पास में स्वर्ग में पहुंचे। ನಾವೇನೆಲ್ಲ ಮಾಡ್ತಾ ಇರೋದು ಅದೆಲ್ಲ ದೇವರಿಗೋಸ್ಕರವಾಗಿ ಹಾಗೂ ಜನರು ದೇವರನ್ನ ಸಲ್ಲಿಸಲಿ ಅಂತ. यही पौलुस के अंदर में है ना, उसको पता था कि मैं यीशु मसीह का जो ये काम कर रहा हूँ वो सबसे बड़ा क्या है कि इनको स्वर्ग में पहुंचना है। ಇಲ್ಲಿ ಪೌಲನಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಈ ಒಂದು ಹೃದಯದಲ್ಲಿ ಇದೇ ಒಂದು ಮಾತು ಮಿಡಿತಾ ಇರೋದನ್ನ ನಾವು इसीलिए इसकी कोई भी परिस्थिति, कोई भी जेल या कोई भी सतावट इसके ऊपर हावी नहीं होती। ಇದೇ ಕಾರಣದಿಂದಾಗಿ ಆತನ ಜೈಲಿನಲ್ಲಿ ಇರುವಂತಹ ಸಮಯದಲ್ಲೂ ಕೂಡ ಯಾವುದೇ ಪರಿಸ್ಥಿತಿಗಳು ಅವನ ಮೇಲೆ ಆಳ್ವಿಕೆ ಮಾಡಲಿಲ್ಲ. है ना, आजकल मसीहत को ज्यादा मिलावट करके पेश किया जा रहा है। ಆದರೆ ಇವತ್ತಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಕ್ರಿಸ್ತಿಯ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ತುಂಬಾ ಮಿಶ್ರಣವನ್ನು ಮಾಡಿ ಪ್ರಸ್ತುತಪಡಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. है ना, क्योंकि हमारा जो है ना वो अविश्वासी माइंडसेट है। ಯಾಕೆಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಒಂದು ಯೋಚನೆ, ನಮ್ಮ ಬುದ್ಧಿ ಏನಾಗಿದೆ ಅದರಲ್ಲಿ ಅವಿಶ್ವಾಸತೆ ತುಂಬಿಕೊಂಡಿದೆ. हम सारे के सारे अविश्वास में से विश्वास में आ रहे हैं। ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಅವಿಶ್ವಾಸದಿಂದ ಈಗ ವಿಶ್ವಾಸದಲ್ಲಿ हमारे दिमाग के अंदर में बहुत सारी ऐसी चीज बची है जिसको बोलते कचरा। ನಮ್ಮ ತಲೆಯಲ್ಲಿ ತುಂಬಾ ವಿಷಯಗಳು ಅಡಕವಾಗಿವೆ, ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಕಸವೆಂದೆನಿಸ್ತೇವೆ. है ना, उसको धीरे धीरे हमको है ना पश्चाताप के साथ में खाली करना पड़ेगा। ನಮಗೆ ನಾವು ಅದನ್ನ ನಿಧಾನವಾಗಿ ಪಶ್ಚಾತ್ತಾಪದ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಅದನ್ನ ತೆಗಿಬೇಕು. इसका मतलब है अगर आपको आनंद चाहिए तो जो यीशु मसीह नहीं है उसको फेंक दो। ಇದರ ಅರ್ಥದಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಆನಂದವು ನಿಜವಾಗ್ಲೂ ನಿಮಗೆ ಸಂತೋಷ ಬೇಕಂತಂದ್ರೆ ಯಾವುದು ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ और यीशु मसीह को लेते जाओ। ಹಾಗೆ ಅದರೊಟ್ಟಿಗೆ ಏನನ್ನ ತೆಗಿತೀರಿ ಅವಾಗ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಯನ್ನ ಒಂದು ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಿ. आपको कोई भी परिस्थिति दुखी नहीं कर सकती। ಅವಾಗ ನಿಮಗೆ ಬರುವಂತ ಯಾವುದೇ ಪರಿಸ್ಥಿತಿಯು ನಿಮಗೆ ದುಃಖವನ್ನು ತರುವುದಿಲ್ಲ. है ना, ये सारे गवाह है परमेश्वर की। ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಈ ಎಲ್ಲ ಸಾಕ್ಷಿಗಳು ನಮ್ಮ ಎದುರುಗಡೆ ಇದ್ದಾವೆ ಇವತ್ತು. क्योंकि जिसने यीशु मसीह के ऊपर विश्वास किया, ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಮೇಲೆ ಯಾರ್ಯಾರು ವಿಶ್ವಾಸವನ್ನಿಟ್ರೋ उसके पास में आनंद की कमी नहीं। ಅವರಲ್ಲಿ ಆನಂದದ ಕಡಿಮೆತನ ನಮಗೆ ಕಂಡು ಬರುವುದಿಲ್ಲ. क्योंकि उसको पता है मैं मृत्यु को पार होकर जीवन में प्रवेश कर गया हूँ। ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಅವರಿಗೆ ಗೊತ್ತು ಮೃತ್ಯುವನ್ನ ನಾವು ದಾಟಿ ಜೀವನದಲ್ಲಿ ಪ್ರವೇಶವನ್ನು ಪಡ್ಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. इसीलिए बोला जाता ना, करने से अच्छा बनना है। ಹೀಗಾಗಿ ನಾವು ಹೇಳ್ತೇವೆ ಏನಂತಂದ್ರೆ ಮಾಡೋಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಆಗುವುದು ಎಂಬುದಾಗಿ. डूइंग इज नॉट इम्पोर्टेंट, बीइंग इज इम्पोर्टेंट। ಇಲ್ಲಿ ನಾವು ಮಾಡೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ತಲೆ ಕೆಡಿಸ್ಕೊಳ್ಳದೆ ನಮ್ಮ ಸ್ವಂತಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಜೀವನ ಪರಿವರ್ತನೆ ಆಗುವುದರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ನೋಡ್ಕೊಳ್ಬೇಕು. यीशु मसीह के समान बनना जरूरी है। ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಯ ಸಮಾನತೆಯಲ್ಲಿ ಬೆಳೆದು ತುಂಬಾ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ. कलीसिया में जब लोग बैठे तो एक दूसरे को बोलना चाहिए कि ये भी यीशु मसीह दिखता, वो भी यीशु मसीह दिखता। ಇವಾಗ ನಾವು ಸಭೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಕೂತ್ಕೊಂಡಿರ್ತೇವೆ, ನಾವು ಅಕ್ಕಪಕ್ಕದಲ್ಲಿ ನೋಡ್ಕೊಳ್ಳುವಾಗ ನಾವು उसके गुण दिखना चाहिए। ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ನೀವು ಕೂಡ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಯ ಸಮಾನತೆಯಲ್ಲಿ ಕಂಡು ಬರ್ತದೆ, ಅದರ ಗುಣ हमारा ಕಾಣಿಸ್ಬೇಕೆಂಬುದಾಗಿ. कलीसिया और चर्च का एक ही मकसद है कि उसमें यीशु मसीह का चरित्र दिखाई दे। ಸಭೆ ಹಾಗೂ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಯ ಒಂದೇ ಉದ್ದೇಶ ಏನಾಗಿದೆ, ಅದರಲ್ಲಿ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಯ ಗುಣಧರ್ಮಗಳು ಕಂಡು ಬರಬೇಕು. आइए हमने सभी को झुकाए। ಬನ್ನಿ ನಾವು ಪ್ರಾರ್ಥಿಸೋಣ. आज हमने सिर्फ फिलिपियों का एक ही अध्याय को पूरा किए, लेकिन ये सेमिनार के अंदर में मैं शायद कलीसिया के ऊपर, लेकिन इफिसियों की कलीसिया के ऊपर मैं है ना शिक्षा देने वाला हूँ। ಇವತ್ತು ಸೆಮಿನಾರ್ನಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಒಂದೇ ಒಂದು ಅಧ್ಯಾಯವನ್ನು ನಾವು ಮುಗಿಸಿದ್ದೇವೆ, ಆದರೆ ಮುಖ್ಯವಾಗಿ ಸಭೆಯ ಬಗ್ಗೆ ಈ ಒಂದು ಸೆಮಿನಾರ್ನಲ್ಲಿ ನಾವು ಇನ್ನೂ ಜಾಸ್ತಿಯಾಗಿ ತಿಳ್ಕೊಳ್ಳುತ್ತಾರೆ. क्योंकि इफिसियों की कलीसिया को बोला गया है महिमा की कलीसिया। ಯಾಕಂದ್ರೆ ಎಫೆಸರಿಗೆ ಬರೆದ ಒಂದು ಪತ್ರಿಕೆಯಲ್ಲಿ ಆ ಸಭೆಗೆ ಮಹಿಮೆಯ ಸಭೆ ಎಂಬುದಾಗಿ ನಾವು ನೋಡ್ತೇವೆ. अपेक्षा रखो कि प्रभु आपसे बहुत ज्यादा बात करे। ನೀವು ಆಸೆಯನ್ನ ಇಟ್ಕೊಂಡು ಬನ್ನಿ, ದೇವರು ನಿಮ್ಮೊಟ್ಟಿಗೆ ಹೆಚ್ಚಾಗಿ. अपेक्षा से ज्यादा प्रार्थना करो कि प्रभु अपनी सच्चाई को आपके ऊपर खोल दे। ಅಪೇಕ್ಷೆಗಿಂತ ಹೆಚ್ಚಾಗಿ ನೀವು ಪ್ರಾರ್ಥಿಸಿರಿ, ದೇವರು ನಿಮ್ಮ ಮೇಲೆ ತನ್ನ ಒಂದು ಮರ್ಮವನ್ನು ಪ್ರಕಟಪಡಿಸಲಿ ಅಂತ. आगे का समय आशीष के हाथ में आराधना करेंगे।